त्याचे करीती पितर वंशी दुराचारी पुत्र झाला। त्याचे पितर सुद्धा त्याला शाप देत असतील। असो परमार्थिक क्षेत्रात गोडवर्णी आहे साहेब, तुम्हाला सुद्धा प्रणाम। मी माझ्या अभंगावर येतो बैकरे सर। शांती ब्रह्म एकनाथ महाराज म्हणतात, काम आणि क्रोध ज्यानं जिंकला त्याला नर म्हणायचं। कल्पना ज्याच्या त्याच्या वेगळ्या असतात। बसा कॅमेरेवाले आता खाली, मी हलणार नाही, खुर्ची हलतच नाही त्यावरती मी कसा हलन। बसा बसा, देव तुमचंही चांगलं करो। सगळ्या यूट्यूबवाल्यांना विनंती, कीर्तनाच्या अभंगाचं कडवं टाका। तुम्ही 50 कॅमेरे लावा, मला काही ताण येत नाही। माझ्या हौदात मी कोणाला हातच घालू देत नाही, त्याच्यामुळे मला भीतीच नाही, काय ताण नाही। किती कॅमेरे लावा, बरेच लोक तुम्हाला लावू देईनत, मी लावू देतो तुम्हाला, पण अभंगाचं कडवं टाका। हे बी लय इचकून टाकायले टायटल टाकते, कष्टात इंजेक्शन हाणलं। असा परमार्थाचा अपमान करू नका। जर तुम्ही तसं केलं तर तुमचेही पूर्वज नरकाला जातील। विठाला कामावर आणि क्रोधावर ज्यानं जय प्राप्त केला त्याला नर म्हणतात। काम इतका विचित्र आहे, ह्या काम्या नावाचा हलकट व्यक्ती इतका हलकट इतका हलकट इतका हलकट इतका हलकट, या काम्यानं सोप देऊन की बाबा भगवान शिवजीला पण एकदा बेजार केलं, शिवजीला सुद्धा बेजार केलं, इतका हलकट काम्या। ह्या काम्यानं पंढरपुरातल्या मालकाला सुद्धा 6 वेळेस बेजार केलं। मी वाचून सांगतो, ऐकून सांगतच नाही, ऐकून मी 6 श्लोकाचं सांगतो, त्याच्यातला एकही जिवंत नाही। स्वर्गीय येते आदरणीय 6, बाकी 7व्या अजून कोण्या माणसाचं ऐकून सांगत नाही। मी फक्त त्या 6 श्लोकाचं सांगतो, अन्यथा वाचून सांगतो। भांगाऱ्या भुंगाऱ्याचं सांगितलं आपल्याला जर विचारलं कशात आहे तर धोतर पिवळं होऊन खुर्ची पिवळी होईल। विठाला पंढरपुरातल्या मालकाला 6 वेळेस काम्यान बेजार केलं, इतका काम हलकट आहे। काशीतल्या मालकाला बेजार केल्याच्या नंतर बैकरे सर या काम्या नावाच्या हलकट व्यक्तीला हुताशनी पौर्णिमेच्या दिवशी उत्तरेश्वर बुवा भगवान शिवजीनं फुकलं, जित्ताच फुकला काम्या, जित्ताच। तो होळीच्या दिवशी फुकला, त्याला हुताशनी पौर्णिमा म्हणतात। आणि या दिवशी हा काम्या भगवान शिवशंकरानं फुकला। कालांतरानं त्या कामदेवाची पत्नी, आता त्याला देव म्हणतो, या कामदेवाची पत्नी शिवजीला शरण आल्या। भगवान मालकाला मारलं, त्यानं चूक केली, पण माया पदरात किती आता दुःख पडलंय, तो काळजी करू नको, हा नालायक होता म्हणून मारलाय, तू अधिकारी चिंता करू नकोस। हा काम्या पंढरपुरातल्या मालकाचा रुक्मिणी आई साहेबाचा मुलगा म्हणून जन्माला येईल। पुढे तो मदन म्हणून जन्माला आला, तर तिथं जन्माला आल्यावर जरासं आई साहेबाचं पाप वाढलं पंढरपुरातल्या मालकिनीचं। मग शंभरासुर नावाच्या राक्षसानं हे पहिलं पोरग पळून नेलं, समुद्रात टाकलं, ते माशान गिळलं। तो मासा एका बोह्याला सापडला, तो मोठा मासा होता। आता पोरग गिळलं म्हणजे मासा काय असा बारीक असेल का? त्या भोयाने विचार केला, राजानं आपला बराच आदर केलाय, त्या राजाला मासा देऊ। तुमच्यावानी माळकरी राजा नव्हता तो, केवढी माळ आहे। आमचे लोक बारीक घालीत, सूक्ष्मदर्शक खाली पाहावं लागते माळकरी खराचे का। एकाला विचारलं काऊन बारीक माळ घातली, रुतती, पाकिट नाही रुतत का हराम खरा तुला। विठाला विठाला त्या दिवशी उत्तरेश्वर महाराजाला म्हणला, आपल्याला लाजवीला अशी माळ घातली, खपक्या मोठाले म्हणायची। बैकरे सरांनी वा आनंद वाटला, नाहीत मी सत्कार करू देत नाही कीर्तन बंद करून। तुम्ही वारकरी पुत्राला जन्माला घातलं त्या माऊलीन, म्हणून त्या माऊलीचा आदर केला। एका चांगल्या राजकारण्यानं मधात सत्कार केला, मी पटका सोडून घरी गेलो, जाय म्हणलं तू हे पाकिट चुलीत घाल तिकडं, मला श्रीमंत केले पंढरपुरातल्या ना, आमच्या काय परंपरेला तू काड्या लावतो। विठाला विठाला काय सांगू लागलो। आणि मग तो मासा शंभरासुर नावाच्या राक्षसानं पाण्यात टाकला नव्हता ना, त्यालाच तो मासा दिला, त्यानं स्वयंपाक करण्यासाठी दिला। ही माया नावाची दासी जन्माला आलती, रती माया नावाची दासी,
आणि 3 ते मासा कापल्याबरोबर पोरग जन्माला आलं. तिथं 6व्या क्रमांकाचे संन्याशी आले देवर्षी नारद. याला पोट्ट म्हणून नको, हे तो कपाळाचा मालक आहे. तिनं स्वयंपाक घरात आमदार साहेब मोठा केला आणि मिशा आल्यावर नारदान लगेच तदेव लग्नं सुदिनं तदेव ताराबलम चंद्रबलम तदेव दैवबलम लाभस्तेषाम कुदस्तेषाम पराजय असं गोड मंगल. ते नवीन मंगलाष्टक म्हणले नाही, ताई ग बाई ग द्वारकाबाईची सखी आणि श्रीराम तात्याचा बाब्या. निब्बर काठीनं यायची, बसायची जागा हाणायला पाहिजे अशी मंगलाष्टक म्हणणार यायची. विठाला विठाला विठाला. शावराव देवराव चपला काढा, पायातल्या चपला काढून बसा निवांत. विठाला विठाला विठाला. ही कामाची परंपरा. बेजार केलं त्या कामानं, शिवजीला बेजार केलं. हरे हराची आभरू घेतो भय नाही त्याशी, कामने येणे आणि बहु नाडीने सहामे. चांगल्या चांगले शहाणे शहाणे अधिकारी लोक. अहो शिवजीला काय केलं माहितीये का? दिगंबर रूप झाला झाला पंचानन ग. दिगंबर रूप धरलं, दिगंबर दिगंबर. भिल्लेनीच्या पाठी लागे लागे पंचानन ग. कुलाला हराचा बाप ताराचा अखंड घडीतो घडीती रे. भूत संचार झाला हिमालयाच्या खडकी रे. संचार झाला बाळ्या ते ह्या गावाला होते कर कीर्तनाला त्या प्रमाण म्हणलं बाळंगीर. वा प्रमाणाचा बादशाह वा. असं प्रमाण दिलं की वैकुंठवाशी नथुराम बाबा केळकर म्हणायचे कोटीची नोट. असं दिलं पाहिजे प्रमाण. एक जणाला गाणंच म्हणलं त्याने ढगाला लागली कळ. म्हणलं प्रमाण. ते म्हणलं मला हेच पाठ होतं. अरे सोंबळ्या इथं गाणे नसतेत ना नालाय का. विठाला विठाला विठाला. इतका कामी चित्र. दिगंबर रूप झाला झाला पंचानन ग. भिल्लनीच्या पाठी लागे लागे पंचानन ग. त्रिशूळ गेले डमरू गेले गेले व्याघ्रांबर ग. त्रिशूळ गेले डमरू गेले गेले व्याघ्रांबर ग. दिगंबर रूप झाला झाला पंचानन ग. दिगंबर रूप झाला झाला पंचानन ग. शिवजीला बेजार केलं कामानं. हरी पंढरपुरातल्या मालकाला काय बेजार केलं? एका नालायकाला मारण्यासाठी त्याच्या पत्नीचं चारित्र्य आडवं येत होतं. भारतीय संस्कृतीतली स्त्री किती अधिकारी आहे. ज्याची बायको सात्विक आहे तिच्या नवऱ्याला मारायची पंढरपुरातल्या मालकाची पण हिंमत नाही. हिचं चारित्र्य भंग करण्यासाठी पंढरपुरातल्या मालकाला एका देवाला वानर करावं लागलं. वानर बघा पुराण वाचा. खपक्या मोबाईल आहेत ना तुमच्याकडे. असं हिचकिलं की पुराण गवसत आहे. तिसरंच हिचकायले तुम्ही आणि मग 10:30ला दात घासायले. चांगलं हिचकी जा. आता मला बारीक आहे मग नशीब खोट आहे. घेईन मी बी मोठा मोबाईल त्याबद्दल काय नाही. पण कशाला 90 वर्ष लुगडं घातलं आता म्हातारपणी कशाला गाऊन घालू. त्याच्यामुळं घेत नाही. नाहीत माझ्याकडे का पैसे नाहीत का. लोंड आहे पैशाचा पंढरपुरातल्या मालकांना द्यायला. मी कीर्तनात सांगतो लोक कुठं देत माझ्याकडे काहीच नाही. कुठायचं कामच ठुलं नाही पंढरपुरातल्या मालकांना. 2-4 पिढ्या पुरण इतकं पोरायला दिले. फक्त त्याने एकाच रंगाचं पाणी प्यावं आमच्या पोरायनं. आणि त्यानं 2-4च वस्तूच्या भाकरी खावा. गव्हाच्या ज्वारीच्या बाजरीच्या अशा जर भाकरी खाल्ल्याने एका रंगाचं पाणी पिलं ना
तर 10-15 पिढ्याला पुरल इतकं दिलंय, पण त्यानं रंगारंगाचं पेल्या होतं ते माया पित्राला पुरतं का नाही काय माहित. रावणाचं इचकलं त्या खालच्या सुंबळ्याची काय कथा आहे. विठाला त्या सात्विक स्त्रीचं चारित्र्य भंग केलं, इतका कामी चित्र. आणि पंढरपुरातल्या मालकाला तितकाच दोष लागला. विटेवरच्या मालकाला 349 पवित्र गंगेपैकी एका गंगेत दगड होऊन पडावं लागलं. ती गंगा त्याच्या 7व्या अवतारातल्या सासरवाडी, ते पंढरपुरातल्या मालकाच्या 7व्या अवतारातली सासरवाडी, विदेशातली नेपाळ नावाचा देश, तिथे गंडकी नावाची गंगा वाहते. आणि त्या गंडकी नावाच्या गंगेमध्ये पंढरपुरातल्या मालकाला शालिग्राम नावाचा दगड होऊन पडावं लागलो. इतका कामी चित्र. हरिहराची आभरू घेतो भय नाही त्याशी. चांगल्या चांगल्या ऋषीमुनींना नागून टाकलं त्यानं कामानं. कामाजी कोतवाल याने हरिहराची आभरू घेतो भय नाही त्याशी. क्रोधादी पोटार तोही मिळाला त्यासे. जमदग्नी दुर्वास नाडिले महान महान ऋषी. त्याला क्रोध नावाचा फौजदार भेटला. क्रोध नावाचा फौजदार या काम्याला यानं चांगल्या चांगल्यांची फजिती केली. इंद्र हा, मी परवाला बोलून गेलो त्या दिवशीच्या कीर्तनात, तुमच्या क्षेत्रात 1 किंवा 2 पदाच्या व्यतिरिक्त कुठल्याही मंत्र्याला पद नसतात, पण 222 मंत्र्यांची पद एकाच पठ्ठ्याला होते. असा 33 कोटी देवाचा राजा इंद्र 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 याला भग नावाचा रोग झाला. कामानच कामानच कामानच. एका पवित्र स्त्रीकडे इंद्रानं पाहिलं. ती बाई इतकी अधिकारी होती, इतकी अधिकारी बाई होती, तिच्या मालकानं 6 शास्त्रापैकी एका शास्त्राची निर्मिती केली. इतकी अधिकारी. महर्षी कपिल नावाची व्यक्ती, महर्षी ज्या स्त्रीनं साळी पेरल्याच्या नंतर आवर्षण पडलं होतं, ते आवर्षण खंडवृष्टीचं नव्हतं, ते अत्यंत वल्ला दुष्काळ होता. माणसं सगळी नापिकी झाली आणि तिने एका महान साधूच्या सानिध्यात प्रापंचिक जीवन आपलं व्यतीत केलं. त्या व्यक्तीचं नाव होतं गौतम महामुनी. ज्या महामुनीने न्यायशास्त्राची निर्मिती केली. कपिलांचं नाव घेतलं, त्यांनी सांख्यशास्त्र लिहिलं. ते लक्षात आलं एकदम कपिलांचं म्हणून सांगतो, पण न्यायशास्त्र गौतम महामुनीनं केलं. न्यायाचे 10 प्रकार सांगितले. त्याच्यात हस्ती कवितन्य न्याय नावाचं एक शास्त्र आहे. फार 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 मोठी काही ताकद आहे. अशा महान महात्म्याच्या सानिध्यात 222 सुंदरीपैकी एक सुंदरी होती. ती पुराणामध्ये 222 सुंदर सांगितल्या, इतिहासामध्ये 6 स्त्रिया सुंदर सांगितल्या. एवढ्या सुंदर, याच्या व्यतिरिक्त मी वाचिली नाही आणि कोणाला सुंदर म्हणतही नाही. विठाला अशा महान पतिव्रता स्त्रीकडे इंद्रानं आपल्या कामाचा वृषावर नालायक स्थितीत केला. इंद्रा पडली भग. इतका कामी चित्र. 222 पद साहेब, 222 सामान्य पद असेल, 222 पद एकट्याला उत्तरेश्वर बुवा. भग नावाचा रोग झाला. अहो, रात्री प्रकाश देणारा ज्याला निशापती म्हणतात. निशायती भवपती भयजाय प्रकाश भयतति श्रोत्र जन निशियाम भवपति सकल सुदान निशियाम भवपति सकल सुदान निशियाम भवपति सकल सुदान प्रकाश भयतति शस्त्र पिता प्रसन्नस्तु भयजायन्ते स्वेद
स्वेदान्वयततिविङ्कन्नभो स्वेदान्वयततिविङ्कन्नभो स्वेदान्वयततिविङ्कन्नभो. किती जरी तेजस्वी प्रकाश पडला तर श्वेत म्हणजे घाम निघत नाही असा प्रकाश देणारा निशापती चंद्र इतका तेजस्वी ज्याचा प्रकाश यानं एके दिवशी कामाच्या बरबटीत नालायकपणा केला. बैकरी सर ज्या महाराजांनी आमदार साहेब त्याला शिकिलं का त्या महाराजाच्या बायकोवरच अन्याय केला. इतका चंद्रानं हलकटपणा केला म्हणून चंद्राला टीबी झाली. क्षयरोग नावाचा रोग म्हणजे इंद्रा पडले भगचंद्र झाला काळा नारद चुकला चाळा झाला. क्षय नावाचा रोग झाला इंद्राला आणि तो क्षय नावाचा रोग नीट करून 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 डॉक्टरनं सांगितलं चंद्र वाचला पण त्याचा डाग जात नाही. थोत्तर काळं झालं चंद्राचं थोत्तर. किती बी दुर्बिणी खाली पा चंद्र सगळा पांढरा शुभीत दिसतो पण मधात पुत्राला एक डाग लागलाय ना जगातली कुठलीही शक्ती त्या चंद्राचा डाग काढीत नाही. आणि बघा 3.5 निमिषो लागवी कला चक्षुरोर भैर पातिर या जायते चक्षुना तताम धर्मानाम संन्यासो. जाबालींचा पुरावा आहे उत्तरेश्वर बुवा. हे काय गोट्या खेळणार महाराजाचा पुरा आहे का? डोळ्याचं वरचं पापण खालच्या पापणाला लावतंय अशा प्रक्रिया 128 त्याला क्षण म्हणतात. 128 बाळ्या खालीवरी डोळा लावतो इतक्याच वेळेपुरता एका संन्याशाच्या अंतकरणात कामाला. त्या संन्याशाचं नाव आहे देवर्षी नारद. हा 6व्या क्रमांकाचा संन्यासी. तितक्या वेळापुरता आलेला काम आणि तितक्याच कामात लग्न करण्याची इच्छा झाली. पंढरपुरातल्या मालकांनी सांगितलं भगवान विष्णू परमात्म्याने लग्न करू नका लय भानगडी असतात. तर हे संन्यासी तितक्या टायमात पंढरपुरातल्या मालकाला म्हणलं लग्न करणं वाईट आहे तर मग तुम्ही 16,108 काऊन केले असा उलटा दांडू हाणला. तर पंढरपुरातले मालक म्हणले करा कोण पाहिन मला मुलगी तुम्हीच बघा. भगवान म्हणले संन्याशाला कोण द्यालेत मग तुला 16,108 आहेत त्याच्यातली एक दी. 128 बाऱ्या वरचं पापण खालच्या पापणाला लवतय. लवे डोळी ह्यामनिन पाती चक्षु भयाम भाती वेळा निमिषो लाघवी स्थिती चक्षु प्रणाली. ही पंचांगाची भाषा आहे. बवकर्ण कळे आता निजरती सोहळे ते निमिष मात्राचे नियागळे भास्कर तेजू दिनपती अष्ट प्रहरा माझी मध्यवीत उजरा त्या चतुर प्रहराचे निभया का चतुर निगटीत निजरा दिनभासती कळा. 4 प्रहराची रात्र आणि 4 प्रहराचा दिवस म्हणजे 8 प्रहराचा 24 तासाचा हा दिवस घटिस्थित येत असतो. अशा प्रकारामध्ये 128 वेळा खाली पातळ होते. तितकाच काम एका संन्याशाला झाला. पंढरपुरातल्या मालकाला बायको मागितली. एका महात्म्याचा पुरावा आहे. तुझं एक मागताची भली त्वातयाची रांड केली. किती कठीण पुरावा आहे. तुझ एक मागताची भली त्वातयाची रांड केली. हे देवा त्या संन्याशानं 16,108 बायकोपैकी एक मागितली आता दिलीच नाही तर त्याचीच बाई केली. ब्राह्मण भक्त म्हणवी भेला गावरान गावरानच असते. लय किंमत गावरांना. तुम्ही कोण्याही जातीचे आंबे खा पण गावरान आंब्याचा रस खाल्ल्यावर 2 घंटे बोटाचा वास येते. हे कलमा लावून केलेले आंबे कोणी कुण खा पहाटे पण वास येईन. विठाला कोण्याही क्षेत्रात निष्ठेला महत्व आहे. दिसायला साधा माणूस आहे असू द्या बैल होंडा मोंडा पण तास सरळ काढितो. पुन्हा लोक तुम्हाला म्हणते बाळ्यान वर्णन केलं पण तुम्हाला बैल म्हणला. अशा काड्या करणार लय हरामखोर झालेत आपल्या.
पुरावा. 128 वेळेला वरचं पापण खालच्या पापणाला चिटकतं इतक्या पुरता काम. 6व्या क्रमांकाचा संन्यासी देवर्षी नारद इतक्या कामाकरता बाई झाली. नारदाची बाई झाली. नारद चुकला चाळा भजनाचा आणि तितका तो भजनाचा चाळा संपला. बाई झाली. 7 पोरं झाली आणि 1 कन्या तिला कल्पषष्ठी म्हणतात. इतका काम्या विचित्र. इंद्रा पडली बघ चंद्र झाला काळा. नारद चुकला चाळा भजनाचा. एवढा मोठा काम, एवढा मोठा काम. फार विचित्र काम आहे. एका नदीच्या पात्रात पाणी आहे. काम जिंकल्यावर, क्रोध जिंकल्यावर नर नावाची पदवी. कोणाला दिली ती सांगतो, पण काम किती कठीण आहे लक्षात ठेवा. एका नदीचं पात्र पाण्यानं तुडुंब भरलं. आमदार साहेब तुडुंब भरलं आणि त्या पाण्यातून पलीकडे जाण्यासाठी नावेचा वापर होता. 10-15 नावा झाडाच्या कडेला, झाडाला नदीच्या कडेला झाडं होते. त्या झाडांच्या बुंथ्याला त्या नावा बांधलेल्या येतात. एकाही नावेत कोणी नाही. कोण नाव हाणणार. पण थोड्या वेळानं नदीच्या पात्राच्या कडेला उभा असलेला या भारतीय संस्कृतीतला फार मोठा पारमार्थिक क्षेत्रातला बादशाह, बादशाह म्हणजे राजा, त्या राजाला एक नाव गंगेत चालताना दिसते. आवाज दिला, ए मला यायचंय. काम किती चित्र आहे बघा. आवाज दिल्याबरोबर तो नावारी थांबला. नाव उभी केली. अलीकडे कडेला नाव आणली आणि नाव कडेला आल्याच्या नंतर त्या अधिकारी व्यक्तीच्या लक्षात आलं नाव हाणायला बाई बसली. माणूस नव्हता नाव हाणायला. अनुभव बाई होती. बाई. आणि मग त्या महात्म्याने विचार केला आपण कसं बसाव की एकटीच नाव हाणायली मी एकटाच आहे. म्हणून तर महाराजांनी काही ठिकाणी स्त्रींना वर्ज्य केलं. एकांता स्त्रीच्या सानिध्यात बसू नये. परस्त्रीच्या नको स्त्रियाचा, नको स्त्रियाचा करीती आघात पुरुषाशी. मधले 2 गोष्टी तुम्हीच म्हणा. कशाला आमच्या अंगावर इस्तू टाकीता. हो. आणि याचं सगळ्यात मोठं जर पाप कोणाच्या बोकांडीवर बसत असेल तर तुमच्या. विठाला कारण चुकीचा परमार्थ करणाऱ्या लोकांना जी माणसं प्राधान्य देत असतात, दोघाशी पतन सारखी. वक्त्याला काय पाप असेल, त्यानं या स्टेजवरून काय नालायकपणा केला असेल, त्याला किती पाप असेल त्या असू द्या, पण त्याला आणणारा, त्याला प्राधान्य देणारा, त्याला अनुमोदन देणारा, हे सगळी माणसाच्या बोखंडीवर अर्ध पाप बसत असते. विठाला पण नाईलाजानं पलीकडे जायचं असल्यामुळं मन घट्ट केलं आणि त्या नावेत प्रवेश केला. पण निसर्गाचा नियम आमदार साहेब, फ्रीज मधलं लोणी विस्तवाच्या जवळ नेलं की वितळणं त्याचा स्वभाव आहे. एकांत स्त्री पुरुषाच्या सान्निध्यात आलं की काम उत्पन्न होणं हा निसर्गाचा स्वभाव आहे. आणि एकांतात येऊनही जर काम उत्पन्न होत नसेल तर तो नराच्या यादीत आहे. पण एवढा मोठा महात्मा कामानं भर पडला. नदीच्या पात्रात नाव आल्याबरोबर मध्य पात्रात नाव होती. तिचं सौंदर्य बघितल्याच्या नंतर बैकरेश्वर त्याच्या अंतकरणात काम उत्पन्न झाला आणि तेवढ्या मोठ्या साधून त्या स्त्रीच्या हाताला स्पर्श केला. तिने हात झटकेला. हो म्हणजे जाऊ दे आता. ओ नकून काहीच नको. मला प्रपंचात पडायचंच नव्हतं, पण तुझ्या सौंदर्याला पाहून अंतकरणातला काम पेटलाय. आता तुझ्यासोबत पाणी ग्रहण करायचं, मी तुझ्यासोबत लग्न. लगेच लग्नाची तयारी. गंगेतच लागलं लग्न. गंगे माधरी संग ढिवरेशी रमला काशी एक पुत्र जरी जन्मला त्याने रचले 18 पर्व. एक पुत्र जन्मला त्याने रचले 18 पर्व. एक साक्षात भेदो नारायण बोलन त्याचे बरबरे. नारायण बोलणे पुरंगीचे पाडस जरी दुबकिले आयुधापुर मिळविले रे. आयुधापुर मिळविले रे. भोगले माझे भोगले कानोबा. भोगले माझे भोगले रे. भोगले माझे भोगले कानोबा. भोगले माझे भोगले रे. भोगले माझे भोगले कानोबा.
50-50 मिनिटं चाली म्हणणारी लोक लय येत, पण प्रमाण नाही देता याची. आणि माणसं बी अशा माणसाला मोठाले पाकिट देत नाहीत. आग्या मोहळाच्या माश्या आहेत तुम्ही. ज्यानं धुपण आणलं त्याला कांदा काढू देतोय मोहळ. ज्यानं धुपण आणलं का त्या माश्या उठून जातात आणि घेऊन जाय म्हणतात कांदा, आणि रिकामा चालणाऱ्याला माश्या डसत्यात. तुम्ही आग्या मोहळाच्या माश्या येता, तुम्ही आशाकडे कशाला चांगलं पाहता. विठाला विठाला काम उत्पन्न झाला. सांगतो पुढचा अर्थ तुमच्या प्रमाणाचा. काम उत्पन्न झाला, लग्न केलं आणि त्या बाईला सांगितलं मला रती सुख पाहिजे. बाईला हुशार आमदार साहेब. हा, तिला माशा धरणाऱ्यानं सांभाळलं होतं, माशा पकडणाऱ्यानं सांभाळलं, पण ती माशा धरणाराची पोरगी नव्हती. आद्रिका नावाची देवांगना स्वर्गातली ही मृत्यू लोकात फिरायला आली आणि तिला खाली ती पोरगी झाली. पोरग झालतं एक, एका राजाने नेलं ही पोरगी त्यांनी नेली. हे मोठा भानवाद आहे भागवतातला. ऐका, तुम्हाला लक्षात येईल कधी कधी एखाद्या वेळेस. चांगल्या वाचिणाराच्या तोंडातून ऐका. बरीच आमचे लोक वया घेऊन भागवत सांगतात. आता श्रीमत भागवत पुराणे येन चतुर्थ स्कंधायां भव भागवते पुराणे शुकानुवाद संवादेना येन मैत्रेयानां स्थितेयं पाराशरादि भव पुनितानां व्यासादि यतिक्षोत्रेषु शुकानुवाद संवादे भव भागवते पुराणे. त्या ठिकाणी बर का अजामेळ नावाचा ब्राह्मण होता बर का. आणि काय तो एका शूद्र स्त्रीशी रत झाला बर का. पण काय सांगायचं तुम्हाला बर का. तितक्यात घाम येऊ लागला म्हणून यजमानाने कुल्लर लावलं बर का. आणि त्या कुल्लरच्या वाऱ्याने पान पालत झालं. इथे सुदामदेव नावाचे ब्राह्मण होते बर का. अहमदपूर सोडून दिलं, एसटी डायरेक्ट लातूरलाच गेली. अरे तू असं सांगितल्यावर श्रोते मरतीन रे भागवत्या. असं येड्यावानी करू नकोस ना. आलाय का जरा वाचून सांगत आहे सुमळ्या. विठाला फार मोठा आद्रिका नावाच्या देवांनी हुशार बाई ती. कुलवान घरातली स्त्री, सदाचारी कुटुंबातली स्त्री. आणि त्या बाईनं सांगितलं मालक काम तुमचा उत्पन्न झाला, माझ्याशी पाणी ग्रहण केलं, मी तुमची धर्मपत्नी. 24 प्रकारे त्याच्यातले 2-3 सांगतो. आपल्या संस्कृतीमध्ये सूर्याचा प्रकाश मालवेपर्यंत पत्नीशी संग करता येत नाही. मुद्दा 1. सूर्याचा प्रकाश मालवेपर्यंत पत्नीशी संग करता येत नाही. मुद्दा 1. दुपारची वेळे भास्कराचं तेज चमकत आहे, अशा प्रसंगाला मला तुम्हाला रतिसुख देता येत नाही, ही अडचण आहे. आणि दुसरा मुद्दा, आपण घरी केलेली पापस जाळण्यासाठी गंगेत येत असतात. गंगा पापम, पाप शालन करते. तीर्थराजा भयति पुनीतो मगध भयो भय जायन्ते यति पापा भय क्षालन हितार्था गंगोदक भय पुनीत भयो तर्पण विधि भय स्नान सुधा तर्पण विधि भय स्नान सुधा मंत्रोच्चारति स्थितो जना गंगोदक भय सकल सुदान गंगोदक भय सकल सुदान गंगोदक भय सकल सुदान. हे पाप शालन करण्यासाठी गंगा आहे. स्नान करा, तर्पण करा, नामस्मरण करा गंगेच्या पात्रामध्ये, पाप संपत आहे. इथं प्रपंच करीत असतात का काय मथार हुशार. त्या मथाऱ्यानं वारं मुठीत दाबलं आणि नावच आकाशात घेतलं. तारामंडळात नाव दिली. बायकोला सांगितलंय आपल्या संसाराला गंगा आरवी येत होती ना, आता गंगेत नाव आहे का. आधार नाव तरंगली, वारच मुठीत दाबलं. हो, वायूला मुठीत दाबलं आणि आकाशात नाव नेली. आता रती सुख द्यायला काय हरकत आहे. सूर्य अडचण करतोय. त्या बाईने सांगितलं सूर्याचा प्रकाश आहे ना, रती सुख कसं देता येईल. नुसती चुटकी वाजली, ए जाय ना. नुसती चुटकी वाजली, ए जाय ना. हे निशापती भयो क्रोधाग्नि प्रज्वलित पाहे
सवे अंगुळीचा वेश तोये तयनी माला दिनपती नैवम गांजा कसम लिखितम. हे काय गांजा फुकेन लिहिलं का बैकरी सर. अवेश सिद्ध प्राप्त झाला क्रोधय अंगुळीची या ध्वनी परे. अंगुळी म्हणजे बोट, ध्वनी म्हणजे आवाज. आपण याला चुटकी म्हणतो, चुटकी म्हणतो. ही चुटकी वाजायचा शेवट संपेपर्यंत सूर्याने ते स्थान सोडलं दुपारी 2:30 वाजता. आणि 2:30 वाजता अंधार पडला आणि दुसऱ्या देशात उजळलं. सूर्याला काढून दिलं. इतकं मथार ताकदवान. तिसरा मुद्दा सांगतो. 24 पैकी 3च, बाकीचे 21 सांगायला गुत्त थोडंच घेतलं मी, आहे का नाही. आणला असून तुम्ही 2 तासाकरता तुमचा रोजदार आहे, त्याच्यानंतर काय चालणार आहे तुमचं. गेले त्याच्यातले 1.5 तास तुम्ही लय घोळलंय 6:30 वाजल्यापासून. मला विठाला विठाला हो. इतकं ज्याच्यासाठी मी थोडे नेऊन डोळ्यालो त्या संसारातल्या लोकांना इतका वेळ देणं होईना. तुम्ही चांगलं कोंबडी अंडे घोळी ती तितकं घोळलंय मला 6:30 वाजल्यापासून. उभंच राहा महाराज, उभंच राहा. माणूस हुशार. मास्तर जरा चालूच असते. चालू या शब्दाचा अर्थ हुशार बरं का, बेअर्थ घेऊ नका. बेअर्थ लय. एका गावात पाणी आलं आमदार साहेब. अचानक पाऊस पडलं आणि विटेवरच्या मालकाच्या भगवान शिवशंकराच्या चरणी प्रार्थना. मस्त संध्याकाळी पाऊस पडवलंय, सोयाबीन सुकल्यात. हो, हे शेतकरी राजा आहे. तर शेतकरी राजा जर जगला ना, हा देश जगत असतो, देश जगत असतो. 2-4 हरामखोर म्हणले आम्हाला लय पगारी आहेत बैंगान्या. हरामखोरा, या शेतकरी राजानं गहू ज्वारीनं जायला पिकली तर तू सोन्याचं पिठलं चांदीच्या भाकरी खाशील का? नालाय का? अब्जानं जरी संपत्ती जवळ असली तरी गहू ज्वारीच्याच भाकरी खावं लागतात. आणि रक्ताचा घाम करून काढणारा राजा तो शेतकरी राजा आहे. तो पावसाशिवाय गोड होत नाही आणि त्याच्यासाठी पाऊस पडावा. गोड पुरावा. एका गावाला पाणी आलं. इतका पाऊस पडला आणि ते गाव पाण्यात डुबलं. आपोआपला प्राण मुठीत धरून म्हातारे कोतारे तरुण आबाल वृद्ध लेकरं बाळ जनावरं सोडून दिले. ते पोहून लांब गेले. माणसाला थोडंच पावता येते. ज्याला 2-2 मजली घरं आहेत त्याच्या घरावर गेले. आणि मग जिल्हा परिषदला सूचना मिळाली की अमक्या गावात पाणी घुसलं. तुमच्यासारख्याने पाठपुरावा केला आणि वरी फोन केला. अमके गाव पाण्यात अडकलंय, तिथले लोक बाहेर काढा. मग ते म्हणले सध्या आमच्याकडे 1 हेलिकॉप्टर आहे. असंच म्हणतात ना वाटतं त्याला. 1 आहे आमच्याकडे, पाठवा म्हणले 1. ते 1 पाठिलं तर त्याच्यात 4 जण पहिलेच बसून आले. काढायला कोणाला आलते? ह्या पाण्यातल्या माणसाला. त्यान कशाला? एकटं ते पायलटच पाठवा, चलिणार ड्रायव्हर हेलिकॉप्टरचं. हे मधात आले खपके 3 बसून. ते झाले 4 आणि त्याच्यात बसते 4च. आणि मग काय करा काय करा काय करा. तर मग आधी कोणाला बाहेर काढायचं? तर गावाची पूर परिस्थिती तपासायला 2-4 अधिकारी गेलते. त्याच्यात 1 मास्तर गेलते. 1 मास्तर गेले, 1 बँकेचा अधिकारी गेला, 1 तलाठी गेला. हो, असे काही लोक गेले. आणि कलेक्टर गेले. तर मग कलेक्टरनं हेड ऑफिसला फोन लावला. अरे गाव तर वाचवाच, पहिलं आमच्या चौघायला वाचवा. आता वरच्याने सांगितलं 4 माणसं मध्ये बसते. 4 माणसाची कॅपॅसिटी इंग्रजी शब्द आहे ना, त्याच्यामध्ये 4च बसते. आता 5वा बसत नाही. तुम्हाला बाहेर काढण्यासाठी एकच पर्याय, आम्ही दोरी सोडतो. मग अशी दोरी सोडली. मग या दोरीला 1 मास्तर, 1 बँकेचा अधिकारी, 1 तलाठी आणि कलेक्टर 4 जण लटकले. तर त्या चालकानं सांगितलं 65 किलो वजन शिल्लक झाले.
मर्यादेपेक्षा 65 किलो वजन शिल्लक झालंय. याच्यातल्या चौघांपैकी एक जणांना उडी हाना, अन्यथा मधले 4 आणि तुम्ही 4 8ही मरतो पाण्यात पडून. मग कलेक्टर साहेब म्हणले मी लय पैसे कमीलेत गडे. नदीला पूर केव्हा येत असतो माहितीये का? सगळ्या वड्याचं पाणी तिच्यात गेल्यावर. तसे बारके बुरके वडे म्या चट बंद केले, मायाच घरी घेतले तर म्या भरपूर पैसे कमीलेत, काय ताण नाही. आता सुखाचा संसार आहे, मी उडी हाणतो. गुरुजी म्हणले कलेक्टर साहेब तुम्ही नका उडी हाणू. ज्याचे घरं वाहून गेलेत का त्याला इमानदारीनं घरं बांधायला पैसे द्या. बर मी नाही हाणतो, मी नाही हाणी. मग बँकेचा मॅनेजर म्हणला मी हाणतो. तर गुरुजी म्हणले मॅनेजर साहेब अहो नालायक 2-4 माणसं बँकेत घेऊन एजंट आला की त्याचं सकाळच्याला संध्याकाळच्याला क्रॉप लोन पास करता, आणि ज्या शेतकऱ्याला ओरिजिनल 10 एकर जमीन आहे त्याला 100-200 कागद जमा करू त्याच्या नाकात दम आणता. असं करू नका, तुमचे पोरं झोपीत तुमचे अंगुठे घेतील. त्या मॅनेजरला काय म्हणले गुरुजी तुमचे पोरं झोपीत तुमचे अंगुठे घेतील, तुमच्या पितराला संपत्ती शिल्लक व्हायची नाही. तुम्ही एकच काम करा, निष्ठावंत शेतकऱ्याला क्रॉप लोन एका चक्रात पास करी जा. बर मी थांबतो. मग तलाठी म्हणला मी हाणतो उड्या. तर गुरुजी म्हणले तलाठी साहेब एक काम करा, पूर परिस्थितीनं ज्याची खरीच शेती वाहून गेली का त्याला तुम्ही दुष्काळाचा निधी द्या. आमच्या बंधूची बरीच वाहून गेली, त्याला 14,000 तलाट्याने लिहिले. मग इतकं वाहून नाही गेलं तरी मला 92,000 आले ते 6 वर्षापूर्वी. गळ्यात शपथ खोटं कशाला म्हणून. ते म्हणलं कोणाचं ढेलय? बाळू महाराजाचं. लिहितच राहिलं, वाहून गेलं लिहितच. ते तलाठी मेलं बी. आता जरी नाव सांगितलं तर सस्पेंड कोण करीन त्याला? मेलं मागच्या आठवड्यात. ते मी होतो त्याच्या मातीला, मी जिथे यायचं कशाला इचकू. मेलं ते तलाठी मेलं. तर ते काय म्हणला, ते गुरुजी काय म्हणले त्या तलाट्याला, ज्यांची खरी जमीन वाहून गेली का त्याला घसारा फसारा दुष्काळ देत जा. बर मग कोण हानीन? गुरुजी म्हणले आमच्या लोकांची लय संख्या, एक मास्तर गेलं तर काय होतंय? तर हे 3 जण खुश झाले, 3घांनं टाळ्या वाजल्या. 3 मेले, फक्त गुरुजी वाचलं. इतके मास्तर लोक हुशार असते. 6:30 पासून बाळ्या घोळलाय विठाला. चुटकी वाजल्याबरोबर सूर्य गेला. हे चाललं होतं. काढून द्याला सूर्य, हलदा म्हणे द्याला काढून सूर्य. मालकानं सांगितलं आकाशात नाव घेतली, हरकत नाही. सूर्याचा प्रकाश रतिशुकाला अडचण करीत होता, काढून द्यायला हरकत नाही. आता त्यानं 3रा मुद्दा टाकला. बैकरे सर लग्नविधी झाल्याच्या नंतर देवकर्म नावाचा एक विधी असतो, आपण ज्याला वर यात्रा म्हणतो वगैरे, कुलाचार शिष्टाचार वगैरे असतो. कुलदेवतेचा असं काही स्मरण वगैरे, देवदेवतेचं दर्शन घ्यावं लागते. आणि आपण प्रापंचिक जीवनामध्ये भारतीय संस्कृतीमध्ये गोड वाढलेली माणसं आहोत. आपण काही देवताचर करायचं की नाही? तुला देवायचं दर्शन घ्यायचं का? 2च सेकंद डोळे झाकले, सर्व देवाला सांगितलं 5 सेकंदात आले पाहिजे. आपोआपल्या विमानात बसून सगळे देवता हजर. आणि बायकोला सांगितलं पडपाया, आता पडपाया, आणि पाया पडायला सुरुवात केली. आता संसाराला काय हरकत आहे? 24 गोष्टीतल्या 3 सांगितल्या, 21 घरी गेल्या वाचा. दृष्टांत संपला. 3च गोष्टी पहा. दंगेतली नाव आकाशात नेता आली, इतकी ताकद अरुण बुवा. 2:30 वाजता दिवस माळीता आला, इतकी ताकद त्या महात्म्यात. सर्व देवता 5 सेकंदात 4-5 मिनिटात हजर आणल्या, इतकी ताकद. पण काम नाही जिंकता आला. हा पुरावा पक्का. त्या
साधूच. मग तुम्ही साधूचं नाव घेतलं पण तुमचा जरा रॉंग नंबर लागला होता. विठाला त्या साधूचं नाव आमदार साहेब पाराशर. किती अधिकारी. या पाराशरांचं एका स्त्रीशी लग्न झालं. तिच्यापासून व्यास नावाचे पुत्र जन्माला आले. आणि व्यासांचं एका स्त्रीशी लग्न झालं. तिच्यापासून एक ब्रह्मवेत्ता जन्माला आला. त्या ब्रह्मवेत्ता 4 ब्रह्मवेत्त्यापैकी एक मुनी श्री शुकाचार्य, शुक याज्ञवल्क, दत्त कपिल मुनी, हरीशी जानोनी हरी झाले. शुकाचार्य ज्यांचा नातू. या विश्वातलं सगळं ज्ञान ज्याच्या मुखारविंदातलं उष्ट आहे असे व्यास सुपुत्र जन्माला आले. एक महाराज म्हणला मला इतकं पाठ आहे, एक म्हणला मला इतकं पाठ आहे. अरे सुंबळ्या बोंबलू नकोस, हे तुझ्या अगोदर व्यासांनी सांगितलंय. काय तुझ्या बापाची जागिरी आहे का मी पाठ केलं. काय येड्यावानी 2-2 मुठी थोतरा वादळून बोंबलायला लागलास. व्यासोचिष्ट जगत्रया. या सर्व जगातलं ज्ञान व्यासांच्या मुखारविंदातलंय. हे मुलगा मग व्यासांसारखा मुलगा, शुकदेवांसारखा नातू, अशी ज्याच्या कुळात जन्माला येते तो आजोबा किती अधिकारी असेल पण काम नाही जिंकला. इतका कामी चित्र. बघा ज्याला 80,000 बायका होत्या, ज्याच्या भक्तीचं सूत्र ऐकत असताना शिवजी वेडावले आणि शिवजीनं त्याला 7 कोटी सोन्याचं घराचं गाव दिलं. 7 कोटी घरं होते त्याच्यात सोन्याचे, शुद्ध कांचनाची. अमावस्याच्या दिवशी प्रकाश पडायचा असे 7 कोटी सोन्याचे घरं त्याच्या मंत्रोच्चाराला भुलून दिले. कारण 10 तोंडानं मंत्रोच्चार करत होता. निधियाम वृष्णिरर वयजत निधिज्ञरेनायाम यज्जायते वृष्णिरर वयज्जायास्थितायाम आपांपति निरभयायाम देशायाम भारतेषु यत् महाराष्ट्रेषु सतायाम इंदुतटां भवस्थितो इंदुतटास्थितायाम भुजपुनितो भयस्थिता सताळो ग्राम क्षत्रेणः तथा पुनितायाम बहुजन सर्वस्थितायाम क्षत्रेण बहुविधायाम कर्म निवृत्तज्जायते यतस् वैद्यकीय क्षत्रः शैक्षणिक क्षत्रः व्यापारे च क्षत्रः राजाश्रये तत क्षत्रः तत कृषिकर्मा क्षत्रेषु यत आयतेन सर्वस्थिता सताळा क्षत्रेण यतम बहिकरे क्षर पुनितो यति सत्कारे स्थित जायो यत् कीर्तनो प्रगट्टे तथा गिरगावकर शर्मन्ने निमध्यो राजाश्रयो बाबासाहेब शर्मन्ने तथा पुनितो सर्वानाम कृष्णदासा अति शर्मन्ने यत् नाव माहित नाही. विठला मग गिरगावचा बाळ्या जरी इतका गोड म्हणतोय तर रावण किती गोड म्हणत असेल महाराज कल्पना करा. ते मंत्रोच्चाराचे निधिवळे ते पाशुपतारुडता नवाळे तै पंचानना स्थित कळे स्तुतिवादा तय भुवन प्राकट्य स्थितो हेम स्थिता जायते ना. म्हणून लंका रावणाने दिली. आओ इतका भक्तीमध्ये श्रेष्ठ एके दिवशी प्रसन्न होऊन पत्नी दिली. पण काशीतल्या मालकाचा मुलगा लय हुशार. हो म्हणून तो कोणत्याही पूजेला त्या काशीतल्या मालकाच्या मुलालाच बलिते. माणूस मेल्यावर बी त्यालाच. हो माणूस जन्माला आल्यावर त्याला कोणतीही पूजा गणानंद्वांगणवदे गवामहंगवप्रिय गणपतीचीच पूजा असतील. आता त्या बापांचं अधिष्ठान अनंत चतुर्दशीला दयान असतं त्यांचं. ते गणपती बाप्पानं आपल्या मातोश्रीला सोडिलं. इतका रावण भक्ती क्षेत्रात मोठा. श्रीमंतीचं सांगत असताना फार मोठा श्रीमंत. सोनियाची पुरी
त्याच्या लागी माणूस उतरे सर्व भंगार सांभाळण्यापेक्षा चांगलं आहे ना काय का नाही. सोनियाची पुरे समुद्राचा वेला समुदाय गाढा राक्षसा फार मोठा बंग 80 सहस्र सुंदर कामिनी माझी मुख्य राणी मंदोदरे मागे पुढे म्हणतोय पाषाण परेश भूमिजा बुलंद एवढा मोठा वैभवशाली रावण 80,000 बायका त्याची पत्नी एक इतकी सुंदर होती आमदार साहेब इतकी सुंदर होती. स्वर्णाताई भारतातल्या प्रत्येक बाई आपण सुंदर दिसावं याच्याकरता दागिने घालतात. आपण नटावा याच्याकरता दागिने घालतात. अहो दागिने त्या बाईची विनंती करीत होते. सोन्यातला घाणपणा जाळायची ताकद जिच्या त्वचेत होती तिची त्वचा किती सुंदर असेल कल्पना करा. आणि अशी बायको मंदोदरी होती. तरी पण रावणानं एका पवित्र स्त्रीकडे पाहिलं. ती स्त्री जगाची मालकीन होती. तुम्हाला श्रीमंत किती करायचं भिकारी किती करायचं जिच्या हातात तिला लक्ष्मी म्हणतात. ही 7व्या अवतारातली त्रेतायुगातली लक्ष्मी सीता हिच्याकडे फक्त वक्र दृष्टीनं पाहिलं. काम्या किती बेकार आहे पहा. काम्या सांगतोय हा नालायक काम्या किती बेकार आहे. नुसतं रावणानं तिच्याकडे पाहिलं. रावणाला सीतेला स्पर्श करायची ताकद नव्हती आणि स्पर्श जरी केला तर रावणाचा काही उपयोग नव्हता. का सीतेच्या जवळ एकाच व्यक्तीचा काम शिल्लक राहत होता. त्याचं नाव राम. रामाच्या व्यतिरिक्त जो बी पुरुष केला तो किलिंबी होत होता. मग काय रावणाला गळ्यात बांधायची होती का. तरी पण त्याच्या डोळ्यात काम उत्पन्न झाला. पंढरपुरातल्या मालकाने दुपारी 2:15 वाजता आपटू हाणला. इतका कामी चित्र इतका पहा त्या रावणा काय झाले शपथ पुरावा. केवढा मोठा रावण ज्याला 7 कोटी घरं सोन्याचे होते नुसत्या कामामुळे विचित्र झालं. इतका कामी चित्र. एका साधूने एवढी तपश्चर्या केली. इंद्रपद हालत होतो. इंद्रपद हालत असताना इंद्रानं विचार केला आपलं पद जातंय ते महाराज आता इंद्र होते. पण त्या इंद्राला अप्सरा देवांगना तिलोत्तमा मेनका रंभा याच्यापैकी एक अप्सरा होती. तिनं सांगितलं त्या महाराजाला मी भ्रष्ट करते. इंद्रानं सांगितलं स्वराज्यातला 4था हिस्सा देऊन टाकतो पण पद नाही गेलं पाहिजे. ज्यानं हजारो वर्ष तपश्चर्या केली इंद्रपद भेटायला जाणार काम किती बेकार आहे पाना. आणि मग ही बाई त्या महाराजाच्या दर्शनाला गेली. बांगड्या वाजल्याबरोबरच महाराज रागवलं. थांबू नकोस इथं चल पळ इकडं. आवाज आल्याबरोबर बाई पळायची. पण बाई पुन्हा 2-3 दिवसाला जायची. ते महाराज एके दिवशी म्हणलं ए बाई काऊन त्रास द्याली 15 दिवस झालं मला ताण द्याली मला बाईची सावली जमत नाही आणि कशाला इथे आलीस तू. ती म्हणली महाराज मला एका महात्म्याने सांगितलंय तुझ्या जीवनात आलेलं संकट त्याच दिवशी दूर होईल. अमक्या अमक्या पर्वतावर एक साधू आहे त्या साधूचं दर्शन घेतल्यावर तू पुण्य वाढल पाप संपेल. तू त्या साधूच्या दर्शना करता जाय. पण बाहेरून पाय मर पटकन. ती बाहेरून पाया पडली. ती कशाला पाया पडायला आलती याचं वाजवायला आलती डबुलन. ती कशाची पाया पडत. ती वापस गेली आणि दुसऱ्या दिवशी आली म्हणली महाराज माझ्या आईने विचारलं ज्या महाराजाच्या पाया पडली ते महाराज कसे दिसते. महाराज म्हणले जाय त्या माईला म्हणा गाढवाने दिसत. ते म्हणली मा गाढवाने दिसणाऱ्याच्या पाया पड्यावर कसं पाप जाईल मला तुम्हाला बघूच द्या. महाराज म्हणला एकदा दार उघडीतो पुन्हा शहाणपणा करू नको काम लय बेकार आहे. जवळ गेल्यावर काय वाजन काय मिळच नाही. एक बाई एका महाराजाला म्हणली तुम्हाला एकांतात बोलायचंय. महाराज संन्याशी होता. ते म्हणला बाई तू ताण देऊ नकोस मी एकांतात बोलणार नाही. काय वाजत करा म्हणे महाराज पण तुम्हाला एकांतात बोलायचं. आज बोलू उद्या बोलू म्हणता म्हणता 2-4 वर्ष गेले आणि शेवटी ते महाराजाला त्या बाईने सांगितलं तुम्हाला आज मला एकांतात बोलायचं. बाई तुला एकांतात 1 तास बोलतो पण उद्या मग आई काय उद्या स्नान झाल्याच्या नंतर तू लुगडण चोळी कुठे वाळू घालती. म्हणले माझ्या वळणीवर. उद्या लुगडण चोळी आंघोळ केल्याच्या नंतर आमच्या पर्णकुटीवर वाळू घाल म्हणजे आमच्या झोपडीवर वाळू घाल मग मी तुला 1 तास बोलतो. त्या बाईनं लुगडण चोळी महाराजाच्या झोपड्यावर वाळू घातली आणि महाराजाचं प्रवचन सुरू झालं. प्रवचन सुटल्यावर सगळी माणसं निघून गेले आणि महाराज त्या बाईला नमस्कार करतात. बाई तू कधीपासून प्रवचन ऐकती. 15 वर्ष झालं. इतक्या प्रवचनातलं आजचं प्रवचन. बाई काय पागल माणसं आहे तू महाराज.
मी 15 वर्षापासून प्रवचन ऐकते. प्रवचन ऐकताना सगळी लोक तुमच्याकडे बघत होते. 15 वर्षात आज असा एक दिवस उजाडला, सगळे लोक त्या लुगड्याकडून चोळीकडेच पाहत होते. महाराज म्हणले, बाई तू स्पर्श केलेली चोळीन लुगडं जर माझ्या झोपड्यावर वाळलं तर इतक्या लोकांच्या पोटात साखर कालवली, तुला एकांतात बोलल्या हे मला फुकून देते. मंजुळा तू पाया पडतो, तू माझ्याकडे येऊच नको. इतका कामी चित्र असतो ना हो, इतका कामी चित्र. आणि ह्या महाराजाला ती बाई म्हणली पाय पडायची. इंद्रपदाला जाणार महाराज, त्याचं नाव सांगत नाही, गुत्त थोडंच घेतलंय. सगळ्या गोळ्या एक खाट्या घेतल्यावर ॲक्शन येत असते. घाम येईन ना तुम्हाला, ही उद्या घ्या गोळी किंवा दुसऱ्या कीर्तनकाराला विचारा. आणि मग त्या महाराजाचं दर्शन घेतलं. तिनं दुसऱ्या दिवशी आलेले सांगितलं, बाई तुला माय नको येऊ इथं. पुन्हा आली, 4-5 बाऱ्या आली. आता 6व्या बारी महाराज म्हणले दार उघडीत नाही. बाई रडूच लागली, काय झालं गावरायला? ऐका म्हणे लयच अवघड झालं. आणि दार उघड्या. बाई म्हणली, महाराज किती जनता पापी हे. लोक म्हणले महाराजानं बाई मुद्दाम ठेवली. कोण म्हणलं? ती म्हणे नाव तरी कोणाकोणाचे सांगू, नाव तरी कोणाकोणाचे सांगू. आजी या संन्यासी भवे रांध्या राधिले सोये, तै पुनिताग्र जाय दुराग्र सोय तयाची. काय गोड वाक्य वापरलंय. या संन्यासाच्या जीवनात ते स्त्री आली. कोण म्हणतंय कोणाकोणाचे नाव सांगू? ते म्हणला आयुष्यभर तपश्चर्या केली, कवडीचं पाप केलं नाही, पण नालायक माणसं आपल्याला दोष लावते. जाऊ दे लग्नच करू. आणि ती म्हणली, बाई तुम्ही म्हणता लग्न करा, तुमच्या दाढीन मिश्यान ते काय तसं ओपतं का? नको वाढलेली सुपाडावानी जटा लोळायल्या तर असा नवरदेव असतो का? 10 मिनिटात कापून येतो. आणि गेलं दुकानात. आणि दुकानात गेल्यावर दाढी कटिंग लगे डायगी लावली, तलवार कट गिट मस्त. तिला म्हणलं आता तू तो रक साडी नेसून मी आत्ता येतो. दुकानातून बाहेर पडल्यावर ते दाढी कटिंग करणार म्हणला, महाराज तुमची मालिश करायला मी येत होतो, तुम्ही संन्याशी आहेत म्हणून, पण तुम्ही संन्याशीहून दाढीन कटिंग डाय लावली, आता फुकट करीत नाही, पैसे द्या. आणि ते म्हणले माझ्याकडं कुठं पैसे आहेत? हे भीक मागायचं कटुरं द्या, आणि पैसे आल्यावर कटुरं घेऊन जा, आणि मला पैसे द्या आणि कटुरं घेऊन जा. बाहेर आल्यावर म्हणले आता कुठं भीक मागायचंय? तिनं द्वारकान स्वयंपाक केला असेल ना. आणि घरी आला तर द्वारका कुठं? तवा संन्यासी म्हणला, गंगा नाही पर्वकाळ नाही, कायकू जटा उतारा, आशा तो केशनाशा बहती रहे जमुना, आईशी रांड ठकडी मिली हजामले गया भगोना. इतका काम आहे चित्र, इतका हलकट काम आहे. अहो इंद्रपद ज्याला भेटायचंय त्याला भीक मागायचं कटोर सुद्धा आमच्या नावी दादाने हिसकून घेतलं. इतका काम आहे चित्र, इतका काम आहे. हा काम फार चित्र, फार चित्र, फार चांगल्या चांगल्याचं वाटोळं केलं, कामानं वाटोळं केलं. आणि हा काम ज्यानं जिंकला तो मात्र नराच्या यादीत आहे. काम जिंकला की क्रोध आपण मत्यात थांबतो. कामची नाही ते क्रोधची कैसा, तेथे कैसे भांडण रे. रामगडाची आवडी मोठी मनोनी लंकेत रे. ऐक खेळिया तुला सांगतो जाणून खेळी खेळे. ऐक खेळिया तुला सांगतो जाणून खेळी खेळे रे. कामाच्या मुसक्या वळल्या. भारतीय संस्कृतीमध्ये 19 संन्याशापैकी 1 नंबरचा संन्यासी मारुतीराय. काम बांधव काळ घातला तोडरी, काळ घातला तोडरी, काळ घातला तोडरी. आवळून टाकला काम, आवळून. मारुतीराय नराच्या यादीत. जास्त लग्न केले म्हणजे नराच्या यादीत नाही. चित्रकेतूचा नंबर पहिला लागला असता. येन भारते अधिष्ठितायाम राजाश्रयो मंडितानाम, नामने चित्रकेतु भयो नाम, कोटी भार्या नाम अर्जितो. 1 कोटी बायका चित्रकेरूला.
कोटि भार्या चित्रकेतो अष्टादश शते गोपी चंदा द्वादश शते जनका 80 सहस्र लंकेशा 7 शते 3 दशरथा 4 2 2 करणाऱ्याची काय सांगायची कथा. एवढ्या बायका करून नराच्या यादीत नाहीत, आपण देश यादीत येऊ. नराच्या यादीत येण्यासाठी काम आणि क्रोध जिंकणं गरजेचं आहे. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय आध्यात्मिक शक्ती फार मोठी होती. हरिनामाने विश्व ढवळून काढलं. सर्वत्र तुकोबरायची कीर्ती पसरली आणि कोण्या क्षेत्रात माणूस मोठा झाला की त्याला दगड मारित असते. तुम्ही लक्षात घ्या, माणसाकडे मोठेपण आलं की त्याला काही ना काही हा लाईट कोणतेच बटन दाबल्यावर जर बंद होत नसल तर हलकट माणसं त्याला दगड हाणते. जयांगी मोठेपण दयायातना कठीण दयायातना कठीण दयायातना कठीण जयांगी मोठेपण दयायातना कठीण माणूस मोठा झाला की त्याला व्यातना असतं. तुम्ही लक्षात घ्या, ज्या आंब्याला आंबे कधीच लागत नाहीत त्याला हलकटही दगड हाणीत नाहीत आणि चांगले दगड हाणीत नाहीत. आणि ज्या आंब्याला आंबे लागतात का त्याला नालायकही दगडे हाणतात आणि चांगले दगड हाणतात. आंब्याला कैऱ्या लागल्या उन्हाळ्यातच असतात ना, आता कव्हा लागायला. आता हे जोड केलेले आंबे आहेत ना, आता कव्हावे पहिल्या उन्हाळ्यातच लागायच्या. आणि उन्हाळ्यामध्ये आंबट पदार्थ माणसाला आवडतो. चांगला पट्टीतला कीर्तनकार, त्या प्रांतानं डोक्यावर घेतलेला कीर्तनकार आंब्याच्या झाडाखाली नेहरी करायला बसला. 10 10:30 वाजले आणि आंब्याच्या कैऱ्या पाहून लुसलुस झालं, पण हातच पुरण. इकडं तिकडं पाहिलं आणि एक दगड घेतला ना आंब्याला हाणला. प्रांतातला प्रसिद्ध कीर्तनकार त्यानं दगड हाणून 2-3 कैऱ्या पाळल्या, पचून कैऱ्या नेहरी केली. आणि रस्त्यानं जाताना एक नालायक आला, त्यानं तर झोडूनच आंबा नेला. म्हणजे आलेल्या ज्या आंब्याला आंबे लागतात त्याला सज्जनही दगड हाणतात आणि दुर्जनही दगड हाणतात. माणूस ज्या क्षेत्रात मोठा होईल त्या क्षेत्रात सगळीच माणसं चापायचा प्रयत्न करतात. मला सांगा, रामेश्वर शास्त्रींसारखा माणूस तुकोबरायाच्या प्रतिष्ठेला चापण्याचा प्रयत्न करत होता. रामेश्वर शास्त्री काय सामान्य व्यक्ती होती का? शास्त्री कोणाला म्हणत असतात का? ज्याचा हरिपाठ रिवस होतो त्याला कसं म्हणता येईल? कारण पदव्या टाकणं सोपं असते, पण गौरावयासाठी आणि स्वामी सेवेची कसोटी कोणालाही आचार्य, कोणालाही पंडित, कोणालाही शास्त्री म्हणता येत नसतं. या महाराष्ट्राच्या मातीत पहिले 3 शास्त्री आले, प्रल्हाद शास्त्री दैठणकर, जगन्नाथ अण्णा पवार आणि तिसरे शास्त्री तुकाराम शास्त्री महामुनी. महाराष्ट्रातले पहिले आमदार साहेब आणि काशी विद्यापीठातले पहिले हे शास्त्री. आता भरपूर शास्त्री आले असतील त्याबद्दल दुमत नाही, पण महाराष्ट्रात पहिले 3 शास्त्री होते. त्याच्यापैकी 3 शास्त्रीपैकी एक आता सध्या दैठणकर शास्त्री हयातीत आहेत. जगन्नाथांना काव्यतीर्थ होते, फार मोठे आचार्य होते जगन्नाथांना. असे शास्त्री एरवी पदव्या कोणाला, मला एक जणांनी शास्त्री पदवी टाकली. सप्ताह हिंदूचा पत्रिका छापायला मशीन मुसलमानाची बिचाऱ्याची, त्याची ती मुसलमानाची मशीन होती. त्याच्या दाल दो बोले बाळू महाराज गिरगावकर शास्त्री, कंसात्यानं शास्त्री टाकला. तर त्याचा काय दोष बिचाऱ्याचा? त्याचं छापायचं काम आहे. यानं पैसे दिले त्यानं बिचाऱ्याने छापले, त्याला काय माहिती शास्त्री कोण असते? पण छापणाऱ्याला कळावून गिरगावकर शास्त्री नाही म्हणून. आणि गिरगावकराला बरं वाटलं मला शास्त्री पदवी म्हणायले. मूर्खपणाचं टोके. हलकट पदवी अंगाला चिटकिल्यावर मळमळ व्हा, हलकट पदवी अंगाला चिटकिल्यावर मळमळ व्हा. आमच्या इथं त्या कोरोनाच्या अगोदर एका व्यक्तीला पुरस्कार दिला, आदर्श रिकामी जागा पुरस्कार. मधला काय पुरस्कार होता सांगायला गुत नाही घेतलं मी. आदर्श रिकामी जागा पुरस्कार. आमदार साहेब तुमच्यासारखे 10-5 माणसं आता यावंच लागतंय, तुमच्यासारख्या 10-5 माणसाच्या हाताने पुरस्कार दिला आणि त्याच्यावर 19व्या दिवशी त्याचं दारू पिऊन लिव्हर फुटलं आणि त्याला आदर्श रिकामी जागा पुरस्कार दिला. 19 दिवसात कशी दारू पिली त्यानं? आधीपासून पिली तेव्हा फुटलं होतं ना. पण अशा लोकायला टेबला खालून कागद लांबू मग त्याला ते पुरस्कार भेटला. हे पुरस्कार देणाऱ्याचे पित्र पण नरकाला जातील. विठाला पतिव्रता पुरस्कार कोणाला द्यावा? जी नवऱ्याला शिव्या देते तिला का? हे तिला तर माणूस नाही.
जी बाई नवऱ्याची सेवा नीट करते का तिनं पंढरपूरला नाही गेली तरी पंढरपुरातला मालक तिच्या पाया पडतो, काशीला नाही गेली तरी काशीतला मालक तिच्या पाया पडतो. तुका म्हणे पतिव्रता आणि तिची देवावरी सत्ता, सगळे हरिपाठ पाठ नवऱ्याला पिठला हाटायला लावायली. अशी बाई ज्या गावात येतात त्या गावात पाऊस कमी पडतो. गळ्यात शपथ उद्याच्याला बाळ्या मरत खोटं जर बोलत असेल तर. जी बाई मालकाची सेवा कमी करती आणि जास्त देवदेव करते का, ज्याचे त्याचे फुलं चोरी ती दुसऱ्याची पहाट उठायच्या आधीच दारोवर बाडी ती आणि देवाच्या अंगावर फुलं टाकी ती. अशी चोट्टी ज्या गावात आहे त्या गावात पाऊस कमी पडतो. टकटक दिसायल्यात 5-6 जणी नवऱ्याला शिव्या देणाऱ्या, तुम्ही उभा राहा. पण याचं घरानं कसं होईल का तुमचं शेकन, त्याच्यामुळे यायला उठीत नाही मी. विठाला विठाला पण तुम्हाला गिरगावच्या बाळूची शपथ आहे, मालकाची सेवा करी जा. पंढरपुरातल्या आणि काशीतल्या मालकापेक्षा श्रेष्ठ आपल्या कपाळाचा मालक आहे. आपला पती नावाचा हा देव सर्वात मोठा आहे. मानी भ्रताराची बोली धन्य जगी ती माऊली, तिचे होता दरुशन मिळे पोट भरी अन्न. तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता. 4-5 कडव्यात फार मोठा गोड. बाईनं मालकाची सेवा करणं, मुलांना आई वडिलाची सेवा करणं सर्वात मोठा पुरुषार्थ आहे, सर्वात मोठा परमार्थ आहे. त्याच्यापेक्षा दुसरा परमार्थ दुसरा कुठलाच नाही. अहो तुमच्या आईचा सत्कार करावा अशी सद्भावना तुमच्या अंतकरणात झाली गुरुजी, याच्यापेक्षा मोठी सद्भावना कोणती? ही मोठी परमार्थाची पोच पावती. बऱ्याच लोकांना स्वतःचा सन्मान आवडतो पण मायबापाचा आवडत नाही. असे बरेच हरामखोर मी पाहिलेत. विठाला विठाला एक जण म्हणला इतकं कडक काऊन बोलतात, मी म्हणलं फिरू फिरू मग इजलाय. अहो 3709 गाव झाले, तुमचं गाव तर 6 वर्षापूर्वीतले, पुन्हा येत नाही मी. हो इतके गाव फिरलो, काय करायचं महापोट रावणासारखं का? किती दिले देवाने, किती 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 आणि काय चोंबळायचं. 2-4 हजार पाकिटात जास्त घातले बसू त्याच्या अंडरवेली धूत. एखाद्यानं जर 1 कोटी रुपये दिले आणि घरी गेल्यावर जर मी मेलो तर मागचेच खातील ना ते. त्याच्यापेक्षा कशाला नालायकाला चोंबळायचं. निंदात वास्तुते करावी देवाची, निंदात वास्तुते करावी देवा, निंदात वास्तुते करावी देवा. मानवाची वर्णनाई, मानवाची वर्णनाई, निंदात वास्तुती करावी देवाची, कीर्ती मानवाची वर्णनाई. इतराची स्तुती आमा ब्रह्म हत्या. अहो नालायकाची स्तुती करणं म्हणजे ब्राह्मण कापल्याचं पाप लागतं. कशाला बोकंडीवर हे पाप घ्यायचं? असो एखाद्याला राग आला असेल येऊ द्या, काय हरकत नाही, ते आपल्याला आणणार नाही. तुला 30 गाव पठ्याल 36 गाव काय गरज नाही. 2 लोकांवर विश्वास आहे. भारताचा जवान, या देशाचा जवान, त्याच्या पोटात जर पाप आला आमदार साहेब तर सकाळच्याला आपण जिवंत नसणार आहे. भारताच्या देशाच्या जवानाच्या पोटात जर पाप आलं तर आपण देशातला एकही जिवंत राहणार नाहीत. म्हणून त्यांच्या अंतकरणात इमानदारी आहे म्हणून आपण आनंदानं झोपतो. दुसरा विश्वास वारकरी संप्रदायातल्या लोकांवर. मी त्या दिवशी तीर्थधानुऱ्याला सांगितलं, ज्या बाईची चप्पल पाहायला भेटत नाही ती बाई गावरान तूप वाढतीवर भातावर. ही कोणाची ताकद आहे? विटेवरच्या मालकाच्या नावाची ताकद आहे. एरवी तरी पुशे कोण आणि पावे देवासाठी मान. एरवी कोणी भूतानं विचारलं असतं का? कीर्तन परंपरा, भागवत परंपरा, रामायण परंपरा जर बाळू महाराजानं भजन परंपरा सोडली तर गिरगाव करायला ऊस ताडायला पण नेणार नाहीत. लोक म्हणतील याला घाम येतोय, हे ऊस कशात तोडी तू. पण ज्ञानोबाराय तुकोबारायची कृपा. एरवी तरी पुशे कोण पावे देवासाठी मान. महाराज लय लोक झळकले, त्याला कुत्र्यानं शेपटी हाणल्या नाही. पण कीर्तनात तुम्ही प्रमाण म्हणल्याच्या नंतर अंतकरणाला ओलावा पडतोय. ही वारकरी संप्रदायाची ताकद. म्हणून तुम्ही मोठे संसारात लय मोठमोठाले डोंगर पालते झाले. विठाला विठाला जगन्नाथ अण्णाचं एक वाक्य ऐकील तुम्ही, ज्याची संसारात रती त्याची नाही आरती. ज्याची संसारात रती त्याची नाही आरती, ज्याची परमार्थात रती त्याची आरती. तू किता तुलनेसी ब्रह्म तो कासे आले, मनवोनी रामेश्वरे चरणी मस्तक ठेविले, आरती तुकारामा. ज्याची परमार्थात रती असे नाना प्रकारचे डोंगर पालते झाले. परमार्थिक क्षेत्रात फार मोठी किंमत. बघा ते तुकोबरायाचा फार मोठा परमार्थ टोकाला गेला. विरोधक आहेत. या विश्वामध्ये रात्र आहे म्हणून दिवसाला किंमत आहे, दिवस आहे म्हणून रात्रीला किंमत आहे, शत्रू आहेत म्हणून मित्राला किंमत आहे, दुखतंय म्हणून वैद्याला किंमत आहे. एका नाण्याला बाजू दोन, एक चीज आणि एक पट आहे. एकीकडची बाजू घासून टाका, नाणं चलत नाही. विश्वामध्ये सुख दुःख, रात्र दिवस, चोर वगैरे सज्जन अशी सगळ्या गोष्टीची निर्मिती केली. तशी माणूस कोण्याही क्षेत्रात उंच गेला की त्याला विरोध असतो. तुकोबराय नाना प्रकारचा विरोध करून
आटोक्यात येत नाहीत. म्हणून तुकोबरायाच्या आचरणावर शिंतोडे टाकण्याचा प्रयत्न 6 लोकांनी केला. त्यांची नावं घरी गेल्यावर वाचा. या 6 लोकांनी मिळून एक स्त्री आपलीशी केली. ती त्या काळातली अत्यंत सुंदर 6 स्त्रियापैकी एक सुंदर स्त्री होती. त्याच्यापैकी 4 हिंदूकडे होत्या आणि 2 मुस्लिमांकडे सुंदर स्त्रिया होत्या. तुमच्यात पण 2 स्त्रिया सुंदर होत्या. कल्याणच्या सुभेदाराची सून इतकी सुंदर होती. साऊंड सिस्टीम गोड आहे. काय नाव आहे? सिद्दीक. हो. आपल्याला काय करायचं व्यवहाराची आहे का नाही? वारकरी संप्रदायात जातीला काही सांगितलं नाही. उच्च नीच काही नेणे भगवंत तिष्ठे भाव भक्ती देखून या. काय करायचं नाही. या क्षेत्रावर उभं राहून जातीचे शिंतोडे हाणायचे नाही कोणाचे. अद्याप नाही. इथं जर उभं राहून कंबर बांधून जातीच्या बाबतीत बोलत असेल तर ते हरामखोर आपल्यात आलाय समजायचा. या संप्रदायामध्ये सगळ्या जातीची संत आहेत. सगळ्या जातीची संत आहेत. सगळी सगळी सगळी. लतीफ मोमीन, कबीर मोमीन, लतीफ मुसलमान, सेना नावी जाण. काय काय लोक आहेत बघा. तुम्ही उगच कोणालाही नावं देत सुटता. आपला धर्म उंच जर न्यायचा असेल तर आपल्या धर्मात काय त्रुटी झाल्यात त्या त्रुटी दुरुस्त करून धर्म उंच जाईल. माणसं उगच बसते आमख्यांना तमके. कशाला तू बडवायला लागलास मांड्या सुंबळ्या? शेजाऱ्याला 700 टन जर ऊस झाला असेल तर त्याच्या ऊसात मशी हाती घातल्यावर आपला ऊस वाढत नाही. त्यानं कुठली खतं घातलीत, कोण्या वेळेला पाणी दिले, कशी मशागत केली हे डोक्यात आणून आपला ऊस वाढेल असा प्रयत्न जो करतो त्याचा धर्म वाढत असतो. दुसऱ्याच्या धर्माला शिव्या देणारे व्यक्ती धर्म आपला मोठा करू शकत नसते. आणि दुसऱ्याच्या धर्माला शिव्या देणाऱ्या नालायकाच्या मागं लागणाऱ्या लोकांचे सुद्धा फजिती होत असते. कधी बी लक्षात घ्या. कधी बी उगच कोणालाही नाव ठेवायचं नाही. आपल्या संस्कृती या वारकरी संप्रदायात जातीला कसल्याही प्रकारची किंमत नाही. ठीक आहे, चांगल्या जातीत जन्माला आला बिन पाण्याची पेत असेल तर उत्तम जाती जन्म क्रिया मंगळ. क्या बात आहे. उत्तम कुलात जन्म झालाय पण वागणं वाईट आहे. वागणं वाईट आहे. काही काही आपल्या संस्कृतीत शहाणे जन्माला आले, चतुर आहेत. हे काय कामाचे हाय का पुरावा? शुद्धाचरण चुकू नको, चुकू नको, शुद्धाचरण चुकू नको, शुद्धाचरण चुकू नको, शुद्धाचरण चुकू नको. आचरणशील व्यक्तीला किंमत आहे. लय शहाणा झाला का तू? मी ज्ञानेश्वरी पाठ केली हान तू काय आम्हाला? मग मी गाथा पाठ केला घाल तू आमच्या अंगावर ट्रॅक्टर. तू ज्ञानेश्वरी पाठ केलीस, गाथा पाठ केलास, रामायण पाठ केलंस, हे सगळं पाठ केलं, त्याच्यासारखं वागतो का? याला महत्व आहे. बाई कुंकू किती मोठं लावती त्याच्यापेक्षा नवऱ्याला किती मानिती. एका बाईनं कुंखाचंच पिठलं केलं. काय नाव तुमचं? हो सरपंच खांडेकर. 1-2 वेळेस बऱ्याच ठिकाणी भेट झाली शिवाजीराव. आपली नाव लक्षात येत नाही. कधी कधी मेमरी कार्डावर लोड येतो. होतंय हँग. काय करेल तर ते बारीकचं मेमरी कार्ड आहे बाळूचं. होतंय. तुम्हालाही धन्यवाद. काय सांगू लागलो तुम्हाला? एका बाईनं कुंकू लय मोठं लावलं पतिव्रत हो म्हणून तिनं कुंखाचंच पिठलं केलं. 1/2 किलो कुंखाचं पिठलं केलं आणि पिठलंच कपाळाला चिटकेलं. अख्ख्या बायका तिच्या पाया पडू लागल्या. भागवत सोडलं. या संक्रांतीच्या दिवशी सगळ्या बाया तिच्या पाया पडू लागल्या. मी एका बाईला विचारलं माय कसं काय तिच्या पाया पडल्यावर नवऱ्याला आयुष्य वाढत आहे? मी म्हणलं आपण पाया पाडा आपल्या बायकोला वाढन. मग बायको चांगले धोत्र धुती ना तिला आयुष्य वाढ हो का नाही? आहे का नाही? प्रपंचातलं एक अनन्य साधारण महत्व स्त्री आणि पुरुष एक संसारूपी रथाचे चाक आहेत. याच्यातलं एक लहान मोठं झालं की गाडी उलथती. तुमच्या एकट्यानं नाही गाडा चालला त्याचं बरं आहे तुम्हाला सहकार्य. नलाचं नाम कोणामुळे वाढ? दमयंतीमुळे वाढ. कर्णाच्या नावाची व्याख्या कोणामुळे वाढली माहिती का? कादंबरी वाचा. कर्णाची व्याख्या जर मोठी केली असेल तर वृषाली नावाच्या स्त्रीमुळे मोठी झाली. फार मोठी ताकद आहे आपल्या प्रपंचात, फार मोठी ह्या प्रापंचिक जीवनामध्ये. तसं तुम्हालाही फार मोठं मिळालंय तुमच्या मंडळीचं सहकार्य. मी बी इतका फिरत असेल ती मला बरी सांभाळती म्हणून. ज्याच्या इथं इचकलंय त्याला वरी किंमत नसती. ज्याच्या ऐकाची धड नाही त्याचे परत्र पुसशी काही. अभंग लय सांगतून बायको थुतरी थांबते. अरे सोंबळ्या तो संन्याशी व्हायला पाहिजे होतं. विठाला विठाला
बाई म्हणले काऊन पाया पडतो रे? म्हणलं माझ्या बायकोला आयुष्य वाढा. कोण आहेस तू? म्हणलं बाळू महाराज. तूच भागवत सांगतो काय? म्हणलं हो. पडवा पाया तुझ्या बायकोला आयुष्य वाढत. पण म्हणलं बाई तुमच्या पाया पडल्या प्रत्येक बाईच्या नवऱ्याला आयुष्य वाढतं का? हो. तुमचं लग्न झालं का? हो. तुमचे मालक 35 वर्ष झालं मी त्या मेल्याला बोलत नाही. ती बाई म्हणली 35 वर्ष झालं मी त्या मेल्याला बोलत नाही. गावातल्या सगळ्यात संडाळणीला सांगितलं अशा नालायक बाईच्या पाया पडल्या तुमच्या मालकाला आयुष्य कसं वाढन? ते बैंगणी 10-10 दिवसांना आधी मरते. तुम्ही सगळ्या जणीने उचला आणि पैठणच्या तळ्यात टाका. हिला खाल्ल्यावर मासे तरी सुधरतील. गौरावयासाठी स्वामी सेवेची कसोटी. हलकट पुरस्कार काय करायची? नालायकपणाचं टोके. असो या सगळ्या लोकांनी विचार केला तुकोबारायचं चारित्र्य आपल्याला खाली आणायचं. आचरणाला किंमत आहे. धर्मवरी नेण्यासाठी जातीचा संबंध नाही. होका उत्तम चांडाळ आणि त्याचे पायी माझे कपाळ. गंगाखेडच्या माऊलीचं वाक्य. तिथली मालकीन साध्वी जनाबाई होका उत्तम चांडाळ आणि त्याचे पायी माझे कपाळ. उत्तम कुळातला एका चांडाळ कुळातला नाही पण वारकरी आहे ना त्याच्या पायावर माझं डोकं. पंढरीचे वारकरी त्यांचे पाय माझे शिरी. पंढरपुरातला वारकरी आहे ना त्यांचे पाय मी डोक्यावर घेते. किती मोठी ताकद आहे महाराज. वैष्णव चांभार धन्य त्याची माता. चर्मकाळ कुळात जन्माला आला पण वारकरी आहे त्याच्या आईला धन्यता दिली. उत्तम कुळात जन्माला आला नालायकपणा करतो हलकट त्याच्या आईला दूषितपणा दिलाय. कुळाला दूषितपणा दिलाय. जातीला काही संबंध नाही. अहो मुसलमानाच्या कुळात एक साधू जन्माला आला. त्या साधूनं पोटासाठी कपडे इनले कपडे. ते कपडा इकल्याच्या नंतर तो कपडा ज्याच्या घरी गेला तो कपडा भजन म्हणत होता. ठाई ठाई सेल्यावरती दिसे राम नाम. ठाई ठाई सेल्यावरती दिसे राम नाम. शपथ पुरावा आहे. नंतर कोणी काड्या करायच्या नाही. पण हा शेला कबीराने इनला. कबीरानं त्या कबीर नावाचा मुसलमान तो तांबुळ्याच्या कुळात जन्माला आलेला साधू निष्ठावंत वारकरी कबीर. या कबीरानं इनलेला शेला ज्याच्या घरी गेला तो शेल्याच्या धाग्या धाग्यातून राम राम नाव निघत होतो. तो जातीनं मुसलमान होता. अनगडशा नावाचा फकीर श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायची घोंगडी घडी करीत होता. तो अनगडशा फकीर म्हणजे ब्रह्मवेत्याच्या बरोबरीचा होता. कोणाला फकीर म्हणतात का? दुकानात धोपण काढणार असा फकीर होता का तो? अनगडशा फकीर. हिरव्या रंगाची कपणी बांधलेली, हिरव्या रंगाची लंगोटी, हातात चिमटा आणि ज्या भागात पाऊस पडत नाही त्या भागात त्यानं भजन म्हणायचं. ला इलाही ला इल्ला ला इलाही ला इल्ला ला इलाही ला इल्ला ला इलाही ला इल्ला. त्या फकीराने चिमटा वाजिला की त्या प्रांतात पाऊस पडत होता आणि तो प्रांत सुखी होता. तो फकीर तुकोबारायचा शिष्य होता. विठाला प्रत्येक जातीमध्ये हलकट माणसं आहेत आणि प्रत्येक जातीत चांगली माणसं आहेत. म्हणून वारकरी संप्रदायात कोण्याही जातीला नाव ठेवत नाहीत. बिलकुल नाही. वारकरी संप्रदायात कुठल्याही जातीला नाव नाही. वाईटाला ठेवा चांगल्याला कुठे काही जातीचा काही संबंध नाही आपल्याकडे. यातायाती धर्म नाही विष्णुदासा. निर्णय तो आईसा वेदशास्त्री. चांगलं वागणारा तुका म्हणे नाही जाती सवे काम. ज्याचे मुखी नाम तोची धन्य. ज्याचे मुखी नाम तोची धन्य. ज्याचे मुखी नाम तोची धन्य. काय ताकद आहे? तो कोण्या कुळात ते जातील ज्याच्या मुख पवित्र आहे, ज्याची वाणी पवित्र. साचा आणि मवाळ मुतले आणि रसाळ शब्द जैसे कल्होळामृताचे. काय करायचं जातीच? रस्ता विचारला बैकरे सरांच्या गावाला सतळ्याला जायचंय. रस्ता कोणीकडे? सरळ जा डावीकडे वळा. आम्हाला ते उद्धव सर भेटले होते. हो हो सरांनी सांगितलं होतं आणि बाळू मुंडे आमच्या सोबत होता. त्यानेही सांगितलं. पण विचारलं बाळू महाराजानं सतळ्याला रस्ता कोणता आहे? इकडं. आमचा ड्रायव्हर म्हणला मुसलमान इकडे जा म्हणले. आपल्याला गाडी इकडे न्यायची. गेली ती नवकुंडाच्या झरीला आणि म्हणलं ही सताळा नाही ना रे. मुसलमानाचं ऐकत असते का? तुला काय घेणे? काय घेणे त्याला जाती? त्यानं रस्ता सांगितला ना आपल्याला खरा. काय करायचं त्याच्यावर? मुसलमान का काय? बरं ठीक आहे. जातीवर चेष्टा उडवायच्या. एकादशीच्या दिवशी एकादशी कोण धरते आमदार साहेब? आपले लोक. सोमवार श्रावण महिन्यातले इमानदारीने सांगा तुम्हाला बाळ्याची शपथ आहे. सोमवार कोण धरतय? आपले लोक. एकादशी कोण धरतय? आपले लोक. प्रदोष कोण धरतय? आपले लोक. चतुर्थी कोण धरतय? आपले लोक. केळं कोण इकतय? एकादशीला केळी कोण खातेत? आपले लोक. मग एखाद्या केळात एखादा सतार भाई निघला का? काय संबंध यावर? अशी माझा असं मत नाही. ज्यानं त्यानं आपोआपल्या जागेवर स्थिर राहायचं.
बाकीच्यांचं इचकीनं हे मूर्खपणाचं टोके. कुणालाही नाव ठेवण्याचा आपल्यात लायकी नाही, आपल्यात तो अधिकार नाही. आपण म्हणूनही सुद्धा असो आपल्यातलीच 6 माणसं, आपल्यातलीच 6 माणसं तुकोबरायच्या मुळी उतरली. आणि एक लक्षात ठेवा, भारतीय संस्कृतीमध्ये वारकरी संप्रदाय असा संप्रदाय, त्या संप्रदायाची मुहूर्त मेढ काशीतल्या मालकानं रवली. काशीतल्या मालकाने भांगाऱ्या भोंगाऱ्यानं रवली नाही. लोक म्हणतात आमच्या 3 पिढ्या वारकरी, हान तो काय आम्हाला. ही वारकरी संप्रदायाची स्थापना ज्यानं केली त्याचं नाव घेणं एका जनार्दनी वैष्णव आणि शिरोमणी महादेव. वारकरी संप्रदायाची स्थापना शिवजीने केली, वारीची परंपरा शिवजीनीच केली. ही सगळी मोठी ताकद आहे. मग अशी ज्या अधिकारी देवानं सद्गुरू बाबा भगवान शिवशंकर यांनी रवलेली या संप्रदायाची मेहेड, या संप्रदायाला हलकटाची दृष्ट कशी लागन, काय कोणाची मायवेली या संप्रदायाला नाव ठेवायची अद्याप नाही. कोण्या संप्रदायाचं मंदिर सोन्याचं असेल, एखाद्या संप्रदायाचं भिताड सोन्याचं असेल, एखाद्या संप्रदायाचा देव सोन्याचा असेल. जगात एकच संप्रदाय, त्या संप्रदायातलं झाड सोन्याचं, जयाचे द्वारी सोन्याचा पिंपळ. इतका मोठा संप्रदाय प्रबळ आहे. म्हणून एकाही नालायकाची नजर या संप्रदायाला लागणार नाही याची दखल घ्या. फक्त आपल्या संप्रदायात, आपल्या संस्कृतीत जन्माला आलेल्या हलकट लोकांपासून संप्रदायाला धोका आहे. म्हणून आपले नीट करा, लोकांचं इचकू नका. विठाला एकादशीच्या दिवशी 2 कीर्तनकारांनी रस्त्यात गाडी उभी करून वडापाव खाताना मी पाहिला. 2 कीर्तनकारांनी वडापाव खाताना मी पाहिला. अशा कीर्तनकाराला घरी बोलून जर तुम्ही पाकिट देत असताल तर पाकिट देणाऱ्याचे पूर्वज आपण मत्या नरकात बटा 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 शेपटीच्या आळ्या होऊन पडतील. दोघाशी पतन सारी केशी. सासोडच्या घाटामध्ये 6 वारकरी पोशाखात कपडे घालणाऱ्या 6 लोकांनी वडापाव खाल्ल्याला महिन्याचे वारकरी देवल्याचे शिवाजीराव लाटे, भाऊसाहेब लाटे आणि बळीभाऊ कवळे केदारेश्वराचे अध्यक्ष या 3 लोकांनी मोबाईल मध्ये 6 महाराजांचा फोटो काढून आणलाय. त्या दिवशी एकादश होती, वडापाव खात होते हरामखोर. कशाला लोकांना नाव ठेवता? आपले नीट करा हे बदगे. विठाला चला, आपल्यातलीच 6 लोक तुकोबरायला फसवायच्या मागे लागली. आपल्यातलीच 6 लोक तुकोबरायला फसवण्यासाठी लागली. एक देवांगणी समान सुंदर होती. मी सांगता राहिलो, यांच्यात एक बाई सुंदर होती. यांच्यात 2 बायका सुंदर होत्या. त्याच्यापैकी कल्याणच्या सुभेदाराची नराच्या यादीत छत्रपती शिवाजी महाराज येते. राजकारणातले 5 लोक तल्लीन होते. 1 नंबरचा डॉन राजकारणातला कृष्ण, द्वारकाधीश श्रीकृष्ण परमात्मा, द्वापार युगातला राजा, राजकारणातला डॉन आमदार साहेब कृष्ण होता. 2 नंबरचा विदुर होता. 3 नंबरचा कनक होता. 4 नंबरचा चाणक्य होता. रयतेचा 5वा राजा, 5वा डॉन, या महाराष्ट्राच्या मातीला रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज म्हणून लाभले. हा राजकारणातला 5वा डॉन होता. 5वा डॉन, राजकारणातला 5वा डॉन. किती नीती संपन्न होता. एका मुस्लिमाची सून इतकी सुंदर होती, एका कविता करणाऱ्या व्यक्तीने स्वतःचे शब्द खर्च केले आणि ते शब्द इतके पोषक होते. अरे काळ्या रात्री चमकत होत जिच्या रूपाचं ऊन, काळ्या रात्री चमकत होत जिच्या रूपाचं ऊन, अशी लेखनी होती एका मुस्लिमाची सून. अरे तिला पाहुनी आई म्हणाला, अरे तिला पाहुनी आई म्हणाला, राजा तो सिलवान. आनंदाने नांदत होती हिंदू मुसलमान, आनंदाने नांदत होती हिंदू मुसलमान. अरे तिला पाहुनी आई म्हणाला. त्या कवितेतला शब्द काही कविता जरी असतील पण त्या पोषक आहेत. मला सांगा, गान सम्राट प्रल्हाद शिंदेने एक गाणं गायलं पावसाच्या बाबतीत. पडर पाण्या कर पाणी पाणी, शेत माझं लय तान्हेल चातकावानी, शेत माझं लय तान्हेल चातकावानी. असं सुंदर गाणं ऐकलं कौमळमळ. पण तिसरेच गाणं, कविता ही सुंदर. मागे पोळ्याची कविता, कवी इनामदाराने एक कविता केली बैलाची. तुझ्या शेतात राबून माझी सरली हयात,
तुझ्या शेतात राबून माझी सरली हयात नको मोकलूस राजा आता उतार वयात नको मोकलूस राजा आता उतार वयात तो बैल म्हणतोय आयुष्य गेलं तुझ्या शेतात काम करता करता आता उतार वयात मला खाटकाला ऐकू नकोस रे बैल म्हणतो बैल काय कविता वाईट वाटते तुम्हाला मेल्यावरी तुझ्या ठाई एक दारुजू दे माझ्या कातड्याचे जोडे तुझ्या पायात बाजू दे काय म्हणतो बैल हे शेतकरी राजा तुझा आणि माझा इतका गोड ऋणानं बंद आहे मी मेल्याव का होत नाही माझ्या अंगाच्या कातड्याचे जोडे तुझ्या पायात वाजू दे इतकं प्रेम किती गोड कविता बघा बहिणाबाईंच्या कविता अरे कापसावी नवुले त्याले बोंड म्हणून हरिनामावी न बोले त्याले तोंड म्हणू नये कापसावी नवुले त्याले बोंड म्हणू नये हरिनामावी न बोले त्याले थुत्तर म्हणू नये त्याला कशाला तोंड म्हणायचं दुधावर आली बुरी तिले साय म्हणू नये निजवी ते भुके पोटी तिले माय किती काल परवाच्या जरा जरा शिकलेल्या स्वयंपाक करायच्या भीतीमुळे इतक्या माणसाचा स्वयंपाक कसा करू किती हात पोळते किती फाशी त्या मंजुळीनं तिला ती कविता पाहिजे होती ती कविता अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर आधी हाताले चटके तवा मिळते भाकर काय कविता होत्या किती सुंदर कविता मध्यंतरी 1964 पदाचारी मिशन संस्था भारतात आली शिकू द्या सातवी एका चपक्यात कलेक्टर झालो असतो आणि आता कोणाची हिंमत असेल तर फक्त 2च महिने मुदत द्या जर नाही कलेक्टरची परीक्षा पास झाली तर जीवनभर कीर्तन करणार नाही पण काय गरज आहे त्या कलेक्टरला विचारतंय कोण जिल्ह्यातले लोक अहो महाराष्ट्राच्या बाहेर 228 गावं गोव्यात गेलो लय श्रीमंताचे पोर आखुड्याच्या देव पाहिले म्या समुद्र पाहला पठ्या 5 कीर्तन करण्यासाठी गोव्यात गेलो काय कमी आहे शिकू द्या 7वी त्याला पगार असेल तर त्याच्या 10-5 पगार इतकी तर मला आपण मग ते आली ताण कशाला घ्यायचा मग ऐकून बाकीचे शिकायचे बंद करतात हे पोट्टे शिका शिक्षण वाघिणीचं दूध आहे मो जमलं ज्याच्या नशिबाचा जोर त्याचा कोंडा कांदी चोर बाळूच्या आंधळ्याच्या टाळीत कावळा सापडाय तुम्ही शिका उगो इचकून जातान बस स्टँडला फुटाने ऐकतात असू द्या शिक्षण कमी पण जुनं सोडित नाही हल्ली 1964 साली पदाचारी मिशन संस्था भारतात आली आणि त्या संस्थेनं पाठ्यपुस्तक निर्मितीवर घाला घातला आपल्या ओरिजिनल कविता अभंगवाणी सगळी मातीत घातली आणि या दुसऱ्या कविता आल्या पप्पा माझ्या मम्मीचे मम्मी माझ्या पप्पाची लेकर कोण्या भूताची काय कविता होत्या चंदन हे सदेश की माटी तपोभूमि हर ग्राम है हर बाला देवी की प्रतिमा बच्चा बच्चा राम है किती सुंदर कविता होत्या ए नाशिक त्र्यंबकेश्वरी डोंगरी मैदान गुंफा बांधिली रामान डोंगरी मैदान गुंफा बांधिली रामान हे बाळकडू जर 1ली 2री 3री 5वी पर्यंत जर कवितेच्या रूपात पाजलं तर कालांतरानं त्यांना अभंगवाणी कळेल आणि बालपणातच यांचं बाळकडू मोडून टाकावा म्हणून पदाचारी मिशन संस्था भारतात 64 साली आली आणि पाठ्यपुस्तक निर्मिती घाला घातला कविता काढली अरे ती रस्त्याने चालली 10 दिशांनो फुले टाका तुम्ही तयार नसाल तर माझ्या हृदयाचा गालीचा टाका पहाट पाणी नेत नाही श्री सुंबळ्या तू कालवनी विष केला अमृताचा नाश केला अमृताचा नाश केला अमृताचा विद्यार्थ्यांना सांगतो कविता ऐकायच्या असतील जुना मोबाईलचं बटन दाबा जुन्या कवींची नावं काढा तुम्हाला चांगल्या कविता ऐकायला भेटतील देशावरचे भक्तीपर गीत ऐकायला भेटतील काय बासकळ ऐकत आहे आगावपणा उकंडा भरल आपल्या डोक्यात उकंडा आणि हे ऐकल्याच्या नंतर तुमची सुपीक बुद्धी होईल मग ज्ञानोबराय तुकोबरायचे अभंग पचण्याची ताकद तुमच्यात होईल
ते पचण्याची. म्हणून तर या भारतीय संस्कृतीत गुरुकुल पद्धत होती आणि त्या गुरुकुल पद्धतीमध्ये ऋषी मुनींचे चरित्र, हा संप्रदाय मुनिप्रणीत संप्रदाय, ऋषीप्रणीत संप्रदाय, वेदप्रणीत संप्रदाय, शास्त्रप्रणीत संप्रदाय आणि मुख्यतः हा वारकरी संप्रदाय पुराण प्रणीत संप्रदाय. म्हणतो का म्हणे नाही विश्वास जामनी पहावे पुराणी विचारोनी. पुराणाला गळ्यात घेतल्या संप्रदायानं. बघा ही 6 लोक अत्यंत भ्रष्ट होती, 6 लोक अत्यंत भ्रष्ट. आणि या भ्रष्ट लोकांनी तुकोबरायाकडे एक देवांगणी समान सुंदर स्त्री पाठवली. तिने रस्त्याने एक सुगंधी द्रव्य टाकलं. नर कोणाला म्हणायचं 11 वाजले सर, आता मनावनं जे विठ्ठल घ्या म्हणून विठोबा रुक्माई वाळले लाकडं असलं फुकावा गिरगावकर जाताना. हे उद्धव सर मगाशी म्हणले तुम्ही मागच्या वेळेस कीर्तनाला आले, आमच्या गावातले लोक म्हणले बाळू महाराजांनी कीर्तन कमी केलं. असं नाही केलं हो तुम्ही, मला जास्त करायला लावा पण दोष लावू नका. विठाला सुगंधी द्रव्य आणि सुगंधी द्रव्याच्या जास्तीत जास्त कंपन्या मुस्लिम समाजांच्या माणसांच्या आहेत. अत्तरच्या कंपन्या आहेत त्यांच्याकडं. आणि सुगंधी द्रव्य सर्वत्र वापरतात. विटेवरच्या मालकाला सुद्धा सकाळच्या अभिषेकाला सुगंधी द्रव्य असते. कस्तुरी विलेपन भयानाम यत कायाव्रदितो सगे अभिषेक विनियोगेनं प्रातर नारायणः शिवोच्च भयस्थितांगिरिजापतयं यत लंबोदरा भयस्थितायां यत सर्वा पाशुपतारुडानां पंचानन स्थितायां सुगंधी द्रव्यादि समर्पयामि नैवं गांजा कसम लिखितम्. सर्वांना सुगंधी द्रव्य लागतंय. पण असं एक सुगंधी द्रव्य होतं, ते सुगंधी द्रव्य माणसाच्या नाकाला लावलं की त्याचा काम उत्तेजित होत होता. पशुचा कामाला बंद नाही. जनावराच्या, पक्षाच्या, पशु कीटकांच्या प्रत्येकाच्या कामाला बांध आहे, आळा आहे, किलूप आहे. बघा जनावराचा काम, कुठलाही पशु असो, कुठलाही पक्षी असो, कुठलाही कीटक असो, त्याला मास ठरवून दिलाय, त्याला वेळ ठरवून दिली, त्या त्या वेळानुसार मर्यादित त्यांचा काम उतू येत असतो. असा एकच प्राणी आहे, त्याला माणूस म्हणतात, ज्याच्या कामाला कुलूप नाही. असा हलकट काम ज्यानं स्वीकारला त्याचं नाव माणूस आहे. त्याच्या कामाला कुलूपच नाही. मग ज्याच्या कामाला कुलूप आहे त्याच्या नाकाला जर सुगंध रावला तर 6 महिने जनावर खाली बसत नाही. तर माणसाचं काम तर हलकट आहे. हा तर किती सैरावेरा धावेल. आणि अशा रस्त्याने ते काम उत्तेजक द्रव टाकलं आणि त्या रस्त्याने तुकोबराय चालले होते. जय जय रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी. त्या रस्त्याने तुकोबराय चालले. आणि चलत असताना तुकोबरायची घ्राणदेवता म्हणजे नाक सुगंध घेत होतं. सुगंध मग अशी बोलता बोलता राहिलो. छत्रपती शिवाजी महाराज कल्याणच्या सुभेदाराला आई म्हणले. आई म्हणले. काळ्या रात्री चमकत होतं जिच्या रूपाचं ऊन. किती पोषक कविता आहे पान. अरे काळ्या रात्री चमकत होतं जिच्या रूपाचं ऊन, अशी देखणी होती एका मुस्लिमाची सुन. अरे तिला पाहुनी आई म्हणाला राजा तो शिलवान, आनंदाने नांदत होती हिंदू मुसलमान. तिला पाहून आई म्हणाले आई. त्यावेळेला औरंगजेबाकडं कल्याणच्या सुभेदाराची शिफारस गेली. काय दखल घेण्यासाठी तिथपर्यंत पोहोचला तर औरंगजेबासारखा तुकोबराय, औरंगजेबाचा आणि छत्रपतींचं कट्टरवाद. पण अशा औरंगजेबानी 14 ओळीचं पत्र कल्याणच्या सुभेदाराला दिलं. कल्याण के सुभेदार सुनिये. मराठीत सांगतो, मला हिंदी येत नाही. हे कल्याणच्या सुभेदारा लक्षात ठेव, शिवाजी भोसले नावाच्या व्यक्तीची काय काय खासियत असेल मला माहीत नाही, पण एक खासियत मला माहीत आहे. त्या छत्रपती शिवबाला 8 पत्न्या आहेत. सईबाई, सोयराबाई, सकवारबाई, काशीबाई, पुतळाबाई, पुन्हा 3 कोणत्या, गुणवंताबाई, पुन्हा कशा येत्या. नुसत्या शिवजयंतीच्या दिवशी बिल्ले खिशाला लावायचे, झेंडे उडवायचे. त्याच्यातले 25% दारू पेलेले नालायक. छत्रपती शिवाजी महाराजांच्या 8च्या 8 पत्न्या इथं बसलेल्या प्रत्येकाला 3 दिवसात पाठ झाल्या पाहिजे. गिरगावच्या बाळूची शपथ नाही तर 4 दिवसाला बाळ्या मरण आणि माया संसाराचं पाप तुमच्या बोकांडीवर पडन. विठाला मला पाठ आहे ना, पण कसा सांगू आहे का नाही. तुम्ही काय कवा शिकायचं. आणि तुम्ही एक लक्षात घ्या, श्रोते इतके हुशार झाले पाहिजे की तुमच्या पुढे बोलताना आमच्या लोकांचे कष्ट सुटले पाहिजे. इतके हुशार झाले पाहिजे, इतके हुशार. तुम्ही अभ्यास करा चांगलं.
आणि कीर्तनकाराने बी असं समजू नये मी लय शहाणा आहे. अरे गाथेची गाथे पाठ असलेली पुढे बसते, तू येड्यावानी तुकडे पाठ करून नको म्हणून ज्ञानोब बराय सांगतात, तुकोब बराय सांगतात. त्यानं सांगितलं तू वागतो का तसा. हो, आईंची सेवा करा. खालच्याने विचारलं तुमची माय कुठे, म्हणलं बायकोचं तिचं जमत नाही म्हणून सांभाळीत नाही. बसायची जागा आणायला पाहिजे. हा, तुझ्या बायकोचं माईचं जमत नाही तू सांभाळीत नाही. कीर्तनात लोकायला माय सांगून रडवायला होय रे. तुला कोरड्या इरीत दाबायला पाहिजे, वरून पळाट्याचा फास टाकायला पाहिजे. विठाला त्या दिवशी पुरावा सांगून गेलो, मला ना दे. अहो थांबता आणता दुसरं गवत उपटायचा, म्हणून तर पाळी घ्यायला वेळ लागतोय. मायबापाची सेवा करणाऱ्याच्यात पण याच्यातले देहूतले मालक पाया पडतात. पुरावा नको. नमो तया माता पित्याचे पालन, नमो त्या वचन सत्यवदे. वा, नमो तया माता पित्याचे पालन, नमो त्या वचन सत्यवदे. जो खरं बोलतोय त्याच्या तुकोबऱ्या पाया पडतात आणि आई वडिलांची सेवा करतो त्याच्या पाया पडतात. कोण पाया पडतं माहिती? देहूतले मालक. ज्या मालकाला दक्षिणेचा राजा यम भेटतो, तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम, काळ गुलाम सलाम तुकया घरी राबत. तसे काय ताकद जगा काळ काय आम्ही माथा दिला पा. इतकी मोठी व्याप्ती तुकोबरायची, तरी पण ते तुकोबराय मायबापाची सेवा करणाऱ्याला आणि खरं बोलणाऱ्याला नमस्कार करतात. त्या अर्थी दोन लोक किती अधिकारी असतील आई वडिलांची सेवा करा. असो, चला इकडे सांगतो. त्या कल्याणच्या सुभेदाराला औरंगजेबानी 14 ओळीचं, 9 ओळीचं, 6 ओळीचं असे 3 भेद येतात. मी काही इतिहास वाचणारा व्यक्ती नाही, मला पण चांगल्या व्यक्तींचं आवडतंय. या 14 ओळीच्या पत्रात त्या औरंगजेबानी कल्याणच्या सुभेदाराला सांगितलं, शिवाजी भोसले नावाच्या व्यक्तीला 8 पत्न्या येतात. बाकीच्या काय प्रक्रिया असतील मला माहित नाही, पण 8 पत्न्या सोडून जी बी स्त्री भेटन तिला माय म्हणण्याची शिवाजी राजे भोसलेंच्या अंतःकरणात एक मेमरी कार्ड त्यांच्या देवानं टाकलेलं आहे. अशी छत्रपती शिवाजी महाराजांच्या चारित्र्याविषयी गोड वाक्य वापरावा. मुसलमान व्यक्तीनं सुद्धा गोड वाक्य वापरलं. इतका गोड राजा होता म्हणून त्याला नर म्हणावं. या राजाच्या पोटी जन्मा, मी सांगतो तुकोबरायचं चरित्र पुन्हा. या राजाच्या पोटी जन्माला आलेला छावा एका व्यक्तीनं शंभू राजांना मारण्यासाठी 12 दिवस एका वाघाला अल्पपोटी ठेवलं. एक तर पोटभर जेवावा, जेवलं की झोप लागती. अर्धपोटी राहिलं की जठराग्नी खळवळतोय. त्याला थोडंफार खायला द्यायचे. ज्या पिंजऱ्यात वाघ कोंडलाय त्या वाघानं त्या पिंजऱ्याचे जे गज होते का असे दातानं चावायला सुरुवात केली. इतका तो वाघ असा क्रोधी झाला आणि 12 दिवसाच्या अर्ध उपवासी पोटी वाघाच्या समोर रयतेचे राजा, परस्त्रीला माय म्हणणारा, विरोधकाच्या स्त्रीला माय म्हणणारा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांचे सुपुत्र राजे शंभूराजे त्या वाघाच्या पुढे सोडल्याच्या नंतर एक एक दरवाजा उघडून ते असे दोरीनं दरवाजा उघडायचे. शंभूराजे पुढे जायचे. पुढे गेले की मागं दरवाजा लागायचा. दुसऱ्या दरवाजात असे 7-8 दरवाजे आणि शेवटचे 2 दरवाजे उघडायचे राहिले. अंतर 60, 70, 80 फुटाचं असेल. तेवढ्या अंतरात वाघाने संभाजी राजांना पाहिल्याच्या नंतर लघुशंका केलती. 12 दिवसाच्या उपवासी वाघाने शंभूराजाला पाहिल्या, लघवी केली, लघवी केली. कल्पना करा, 12 दिवसाचा उपवासी वाघ, शंभूराजाच्या हातात एकही शस्त्र नव्हतं, तरी तेवढ्या मोठ्या शूर व्यक्तीला बघितल्याच्या नंतर वाघ लगी करतो. त्या अर्थी तेच किती असेल कल्पना करा तेच. आणि जवळ आल्याच्या नंतर शंभूराजांनी वाघाला काहीच केलं नाही. त्यावेळेला वाघ रडू लागला. मधल्या 5 प्रक्रिया सांगत नाही. वाघ रडू लागला. त्यावेळेला त्या वाघाच्या मानेहून शंभूराजाने हात फिरला. अरे हिंस्र पशुमध्ये जन्माला आलेला तू व्याघ्र, माझ्यासारख्या व्यक्तीकडे बघून तू लघुशंका करतो. मला भिलास याची खात्री मला पटली. तू लघवी केलीस याचा अर्थ तू मला भिलास. पण तुम्ही तुला मारणार नाही तरी रडतोस का? तर त्याच्या डोळ्यातून पडलेल्या पाण्याचे संकेत असे येत होते. अर्जुन पाटील, त्या डोळ्याच्या संकेतातून असा ध्वनी निघला, तुम्ही मारणार नाहीत याच्याकरताच रडतो. तुम्हाला मारण्यासाठी मला उपवासी ठेवलंय आणि तुम्हाला न मारल्यामुळं पुढचा व्यक्ती मला गोळी घालून मारीन. हलकटाच्या हातानं मरण्यापेक्षा तुमच्या हातानं मरण यावा. आणि मग शंभूराजानं वाघाचं दाभाड चिरलं. कल्पना करा, परस्त्रीला माय म्हणणारा राजा, त्या राजाच्या पोटी जन्माला आलेला राजा शंभूराजे एकही युद्ध हरले नाही. हे शुराचं दातृत्व असतंय, शुराचं. आणि ते शंभूराजांचे वडील रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराज, राजकारणातला 5वा डॉन,
तुकोबारायाचे कीर्तन ऐकायला मावळात जायचे आणि ज्या दिवशी तुकोबारायाच्या कीर्तनाला छत्रपती शिवाजी महाराज आहेत बैकरे सर, त्या दिवशी तुकोबाराय पायकीचा अभंग घ्यायचे, पायकीचा. कारण पायकीच्या अभंगात राजाश्रय सांगितला, राजाने प्रजेचं पालन कसं करावं असं सांगितलं. वैकुंठवासी धर्मभास्कर वक्ते बाबांचं मी पंढरपूरला प्रवचन ऐकलं, त्याच्यात पायकीच्या अभंगाचा त्यांनी पुरावा दिलता. राजाश्रय मंडितोस्थिता. त्याच्यानंतर एक 14 पानाचा पुरावा सापडला. या महाराष्ट्राच्या मातीत 1 नंबरचा पुराणाचा बादशाह माधव महाराज मगर सुरजखेडकर, गाथा मंदिराची संकल्पना त्यांची होती. त्यांच्या 14 पानाचा पुरावा मला एका सद्भक्तांनी दिला. त्यांनी सुद्धा पायकीच्या अभंगाच्या बाबतीत सांगितलं, छत्रपती शिवाजी महाराज तुकोबारायाचे कीर्तन ऐकायचे. चला, आणि त्या तुकोबारायाच्या समोर तो काम उत्तेजक सुगंधी द्रव्य टाकलं. इथपर्यंत आलतो ना, एवढाच पुरावा ऐकायचं बस झाला. आता शिजल्यावरी जाळ आणि वाया जावयाचे वरण. शिजल्यावर एका बाईनं पुन्हा जाळ घातला. म्हणलं बाई बंद करा ना, वरण शिजलं. माझ्या नवऱ्याला लय पगार आहे, गेलं जळून. आहे का नाही? वरण जळून जात असताना आपल्याला 2 तास दिले. बैल किती महागायच्या असा, आपला बांधाला की आऊत केलेलं पाहिजे. दुसऱ्याच्या कळीत गेल्यावर हानी न ते रुमण्यानं बस झालं. आपल्या 2 तासापुरतं लय पुढं सरकवलं. आता जरा तुम्ही बी हिशोबात का हो. मग तुकोबारायाच्या घ्राण देवतेनं नाकानं तो सुगंध घेतला. तो सुगंध घेतल्याच्या नंतर तो काम उत्तेजक सुगंध. आता ते तुकोबाराय होते. तुकोबारायाने घ्राण देवतेवर बोट ठेवला आणि नाकाला प्रश्न केला, घ्राणमेवचस्ततेवच येत पुनिता. वाक्य तुकोबारायचं नाही, वेदकर्मकांडातलं वाक्य, त्याच्याकडे तरी पण सांगतोय. तुकोबारायाने नाकाला प्रश्न केला, का रे हा घाणेरडा सुगंध आहे, काम उत्तेजक आहे, जीवन भ्रष्ट करणारा सुगंध आहे, आणि हा सुगंध का घेता? तर नाकानं सांगितलं तुकोबारायाला इंद्रियाचे काही काही काम असतात. पाहणं डोळ्याचा धर्म आहे, पाहणं डोळ्याचा धर्म आहे, ऐकणं कानाचा धर्म आहे, वास घेणं नाकाचा धर्म आहे, रस चाखणं जिभेचा धर्म आहे, बोलणं जिभेचा धर्म आहे, उचलणं हाताचा धर्म आहे, चालणं पायाचा धर्म आहे, वाकणं कमरेचा धर्म आहे, पण याच्यावर कंट्रोल ठेवणं मनाचा धर्म आहे. तुकोबाराय म्हणले, नाका तुला काय करायचं तर करते. तुकोबारायचं शरीर होतं आणि एवढा सुगंध घेतला तरी तुकोबारायच्या अंतकरणात काम तिला इतका आला नाही. असं त्या स्त्रीच्या लक्षात आलं. तिला आपल्या हिंदूच्या 6 लोकांनी आपलंसं केलं होतं, द्रव्य देऊन तिला आपलंसं केलं होतं. कधी मी लक्षात ठेवा, आपल्याला आपल्यापासूनच भीती, दुसऱ्यांची कधीही भीती नाही. आतापर्यंत काही ताकद नाही. हे तुम्हाला व्याख्यानात त्याच्यात उगे स्फुरण पावणारे आणि तुमच्या अंतकरणामध्ये चिंतेचं काहूर मातवणारे असे 2-4 पानाचे लिखाण घेऊन व्याख्यान देणारे भुसकटे किती सापडते. पण अजूनही लक्षात घ्या, आतापर्यंत ज्याच्या त्याच्या लोकांमुळेच नाद झालाय. दुसऱ्यांची आतापर्यंत गालबोट लावण्याची ताकद